द्राक्ष उत्पादकांचं द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ आणि द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक व योगेश कृषी सेवाच्या वतीनं आजच्या ह्या वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात मनपूर्वक स्वागत। आजच्या ह्या कार्यक्रमासाठी खास करून वेळेत उपस्थित असलेले सन्माननीय अमितजी पडोळ सर, तसेच विजयजी मोहिते सर, तसेच अरविंद खोडे सर यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सन्माननीय अमितजी पडोळ सर, तसेच ह्या कार्यक्रमाला अतिशय आपला अमूल्य वेळ देऊन इथं उपस्थित राहिलेले वडनेर भैरव येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार अरविंदजी भालेराव सर, तसेच योगेश कृषी सेवाचे मयूरजी जाधव, द्राक्ष पंढरीचे सर्व मनोजजी जाधव या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन शिवरायांचं पूजन करावं। अटकला तो। मयूरजी इथं आहे लावायला। झालं। धन्यवाद। पुनश्च उपस्थित सर्व द्राक्ष उत्पादकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। आणि आजचा हा कार्यक्रमाचा जो मुख्य विषय आहे, सर्वप्रथम सन्माननीय अमितजी पडोळ निर्यातक्षम द्राक्ष व्यवस्थापनाबद्दल आपणास माहिती देणार आहेत। त्यानंतर ज्यांचं लांब मण्याच्या द्राक्ष उत्पादनामध्ये अतिशय सखोल असा अभ्यास आहे ते सन्माननीय विजयजी मोहिते सर हे आपल्याला लांब मण्याच्या द्राक्ष व्हरायटीबद्दल माहिती देतील। त्यानंतर तिसरं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला सर्वश्रुत असलेले AKCT ह्या थिअरीचे जनक सन्माननीय अरविंदजी खोडे सर हे आपल्याला त्यांच्या व्याख्यानामध्ये ह्या त्यांच्या विषयाबद्दल परिपूर्ण माहिती देतील। त्यानंतर आजचे जे प्रमुख वक्ते आहेत, आपण ज्यांच्या आजचा हा जो कार्यक्रम ज्यांच्या पहिल्या व्याख्यानाने सुरुवात करणार आहोत ते सन्माननीय श्री अमितदादा पडोळ यांच्याबद्दल सांगायचं जर म्हटलं तर एकत्रित शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षण घेतलेला तरुण, एवढंच नाही तर स्वतः मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठी जबाबदारी सांभाळून पण शेतीतील प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेला अभ्यासू उद्यमी, स्वतः शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतल्याने शेतकरी वर्गाविषयी कमालीची आस्था कायमच त्यांच्या मार्गदर्शनातून मिळते। प्रत्येक वर्षी कुठली अपेक्षा न ठेवता एक्सपोर्टसाठी कोणते मॉलिक्यूल किती वापरायला हवेत आणि कोणते मॉलिक्यूल टाळायला हवेत याचा सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांना कुठली अपेक्षा न ठेवता द्राक्ष इंडस्ट्रीमधला एकमेव मनुष्य। संपूर्ण द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये अमितदादांची एक वेगळी ओळख आहे। निस्पृह आणि अतिशय सकारात्मक, कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी तात्काळ मदत पुरवणारा दादा म्हणून सर्वश्रुत आहे, परिचित आहे। अमितदादांनी युरोपियन देशात तसेच इतरही देशामध्ये रेसिड्यू संदर्भातील बहुमोल मार्गदर्शन फेसबुक लाईव्हवरती कायमच ते द्राक्ष उत्पादकांना अवगत करत असतात। तसेच कोणत्याही द्राक्ष उत्पादकाला एक्सपोर्टच्या बाबतीत जर काही माहिती लागली, कोणत्याही वेळी फोन केला तरी ते अतिशय दिलखुलासपणे ती माहिती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करतात। अशा ह्या अमितदादांचं मी आजच्या ह्या वेबिनारमध्ये मनापासून स्वागत करतो आणि अमितदादांना विनंती करतो
की ह्या वर्षी अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामधून आपल्याला निर्यातक्षम द्राक्ष तयार करायचे आहेत, तर त्यासाठीचे निकष तुम्ही आम्हाला सर्वांना समजून सांगावे ही विनंती करतो आणि आमंत्रित करतो सन्माननीय अमितदादा पडोळ. सर्वप्रथम द्राक्ष पंढरी तसेच कैलासवासी श्री उत्तमराव डिकले हा जो उपक्रम गेल्या मला वाटतं 5 वर्षापासून राबवत आहेत आणि 5ही वर्ष या उपक्रमामध्ये एक मी नेहमी सहभाग घेत असतो. तर ह्यावर्षी पण आमचे मित्र तसेच नातेवाईक जाधव कुटुंब यांनी आज हा जो उपक्रम चालू केला आहे, या उपक्रम चालू करायला मनोज आणि मयूर या सर्वांना खरं तर खूप खूप शुभेच्छा. आज या सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की आज आपल्या हा ज्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ते आपण गणपती पूजन तर नेहमी करतोच, पण गणपती पूजनाबरोबरच आज आपण शिवाजी महाराजांचं पूजन करून आपण आज या कार्यक्रमाला सुरुवात केली. ती ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे, कारण की शिवाजी महाराजांनी आपल्याला नेहमी स्वयंपूर्णतेने जगायला शिकवलं आणि सेल्फ मोटिवेशन ज्याला आपण एक अंतर्गत प्रेरणेने जगायला शिकवलं. आणि द्राक्ष बागेतदार हा नेहमीच एक वेगळ्या प्रेरणेने वागत असतो. येणारे संकट त्याच्यावर हजार असतील, बऱ्याचशा काही अशा अडचणी असतात, परंतु तो जसं महाराजांनी आपल्याला शिकवलं की कुठली अडचण आली त्या अडचणीतनं आपण स्वतःचा मार्ग काढला पाहिजे. आजपासून एक विचारसुद्धा करू शकत नाही, 300-250-300 वर्षापूर्वी एका साताऱ्यासारख्या जिल्ह्यातनं, पुण्यासारख्या जिल्ह्यातनं आज त्यांनी एवढी मोठी स्वराज्याची एक संकल्पना राबवली. तर एक प्रकारे आज जे त्यांचं प्रतिमा पूजन करून आपण कार्यक्रम केला मनोज, ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि यातनं एकच मी अपेक्षा व्यक्त करतो की हे जे आपले सर्व द्राक्ष बागेतदार आहे यांना येणाऱ्या ज्या काही अडचणी आणि समस्या आहे, ह्या अडचणी आणि समस्या ह्या द्राक्ष बागेतदारांनी ह्या आपली समस्या आपल्यालाच त्याचं सोल्युशन काढावं लागेल. आपल्या समस्याचं उत्तर आपल्याला स्वतःलाच शोधावं लागेल. ही महाराजांकडनं आपण एक खूप चांगली प्रेरणा घेऊ, कारण की येणारं वर्ष जे आहे हे जे 2023-24चा जो हंगाम आहे हा खऱ्या अर्थाने खूप मी ज्याला म्हणेल की चॅलेंजेसचा आहे आणि त्याच्यामध्ये अवर्षणग्रस्त आहे, पाऊस कमी आहे सगळीकडेच. नाशिकच नाही तर नाशिक आहे, सांगली आहे, लातूर, उस्मानाबाद सगळीकडेच पाऊस कमी आहे. धरणामध्ये पुरेसा इतका पाणी साठा नाही आहे. आणि आज ऑलमोस्ट आपण एक सप्टेंबरचा फर्स्ट वीक कव्हर करतो आहे. बऱ्याच तज्ज्ञांनी, हवामान तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलं होतं की बाबा 5 सप्टेंबरनंतर पाऊस चालू होईल, परंतु अजून म्हणावं तसं काही अजून खऱ्या अर्थाने चिन्ह दिसत नाही आहे. तर अशा हजारो गोष्टी आहे. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला जी प्रेरणा आहे आणि या प्रेरणेसाठी आपल्याला स्वयंप्रेरणेची फार गरज आहे. मित्रांनो, आज जो काही मी 40-45 मिनटं किंवा 1 तासामध्ये जो काही विषय दिला आहे मला तो मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. त्याबद्दलच एकंदरीत दरवर्षी अपेक्षा असते की हे जे निर्यातीचं क्षेत्र आहे या क्षेत्राचा एकंदरीत आपल्याला हाल हवाला असणं, पण काय घडलं आणि काय होणार आहे तर याचा पण आपल्याला छोटासा ओव्हरव्ह्यू करणं गरजेचं आहे. आज आपण ज्यावेळेस सर्वसाधारणपणे विचार करतो की जर मागच्या वर्षीचा जर विचार केला निर्यातीचा, तर सहसापणे आपण 2022-23 या हंगामामध्ये 8044 कंटेनर भारतातनं निर्यात झाले. त्यापैकी मेजर जे कंटेनर आहेत ते 5900 म्हणजे ऑलमोस्ट 6000 कंटेनर आपण रोटरडॅम पोर्टवर इम्पोर्ट केले, की जे अखंड युरोपियन युनियनमध्ये ज्याचं सर्क्युलेशन होतं. आणि UK म्हणून जे छोटंसं राष्ट्र आहे त्याच्यामध्ये एक 1150-1142 कंटेनर केले. असे पद्धतीने आपण 8044 कंटेनर केले. परंतु 8044 कंटेनर केल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं की बाबा इतके कंटेनर झाले, मग भविष्यात आपल्याला काय राहील. आजच आपल्याला कधी कधी हार्वेस्टिंगची मर्यादा येते आणि मग ह्या परिस्थितीमध्ये नक्की स्कोप आहे का निर्यातीच्या द्राक्षामध्ये. तर मी निश्चित एकच सांगेल की आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की बाबा 8000 कंटेनरची निर्यात झालेली आहे, तर मी सांगेल की मागच्या वर्षी बोललो होतो की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2026 पासून तर 2030 पर्यंत ही 8000 कंटेनरची निर्यात हळूहळू वाढत जाऊन ही हळूहळू वाढत जाऊन ही 30,000 कंटेनरपर्यंत पोहोचण्याचं मला कुठलंही असं अडथळा वाटत नाही की बाबा ही 100% सुरुवात होईल 2026 पासून. पण
टप्प्याटप्प्याने 20,000, 22,000, 24,000, 25,000, 30,000 कंटेनरपर्यंत ही महाराष्ट्रातनं, मग याच्यामध्ये सांगली येईल, सोलापूर येईल, लातूर येईल, परंतु महाराष्ट्रातनं 30,000 कंटेनर हे 100% होतील. त्याच्या पाठीमागं काही शास्त्रीय कारणे जे आपल्याला थोडी समजून घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये एक जे सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे, जर त्याच्याकरता जर आपण ही जी तुमच्यापुढे जी स्लाईड दिली आहे, मी काही स्लाईड्स मागच्या वर्षी पण बनवल्या त्या, यावर्षी पण काही स्लाईड्स मी दाखवतो. सहजपणे आता आपण फक्त युरोपचं बोलतोय, म्हणजे युरोप आणि UK जिथं आपण आज द्राक्ष निर्यात करतो. परंतु या निर्यातीबरोबर आपल्याला आजूबाजूचे सुद्धा जे राष्ट्र आहे, त्या राष्ट्रामध्ये सुद्धा निर्यातीच्या अपार अशा संधी आहे. आणि ज्याच्यामध्ये सिंगापूर आहे, चायना आहे, थायलंड आहे, साऊथ ईस्ट एशिया आहे, प्रचंड मोठ्या संधी आहे. परंतु आज आपण फक्त युरोपचा जरी विचार केला तरी वीक 1 पासून वीक 20 पर्यंत सर्वसाधारणपणे 26,823 कंटेनर्स आपल्याकडनं एक्सपोर्ट झाले. म्हणजे त्यांचं जे कन्झम्पशन आहे ते ऑलमोस्ट 27,000 कंटेनरचं ह्या वर्षाचं त्यांचं कन्झम्पशन आहे. आणि यामध्ये जर आपण जे रेड मार्कमध्ये जे मी इथं केलेलं आहे ॲज अ इंडिया, ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सहजपणे 8,000 कंटेनर भारतातनं गेले. हा जर युरोपचा जर विचार करता, जे खाली जे म्हटलेलं आहे की व्हाईट, तर 49% खऱ्या अर्थाने आज व्हाईट सीडलेस, म्हणजे जे आपली थॉम्सन सीडलेस आहे किंवा ग्रीन सीडलेस ज्याला आपण म्हणू, ज्याचं 49% मार्केट शेअर आहे. आणि या 49%मधनं आपण ऑलमोस्ट 8,000 कंटेनर्स आपण एक्सपोर्ट करतो आहे. म्हणजे आज आपण विचार केला तर जे काही पांढरी द्राक्ष किंवा जी काही व्हाईट सीडलेस द्राक्ष एक्सपोर्ट होतात युरोपमध्ये वीक 1 पासून वीक 20 पर्यंत, याच्यामध्ये ऑलमोस्ट 60% मार्केट शेअर आजसुद्धा आपला आहे. तर फार मोठी गोष्ट आहे 60% मार्केट शेअर. परंतु त्याच्यावर जर आपण रेड आणि ब्लॅक बघितले तर त्याच दरम्यान, म्हणजे फक्त 1 जानेवारी ते 30 मेच्या दरम्यान जवळजवळ एक सहजपणे 13,000 ते 14,000 कंटेनर हे फक्त रेड अँड ब्लॅकचे होतात, ज्याचा इटसेल्फ मार्केट शेअर ऑलमोस्ट 51% कॅल्क्युलेट होतो. आणि आज 51%मध्ये आपण कुठेच नाही आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीच्या काही संधी येऊ घातल्या आहेत, त्या संधीमध्ये आपण व्हाईट सीडलेसमध्ये तो ग्रो होऊच, परंतु रेड पर्टिक्युलरली आणि ब्लॅक याच्यामध्ये प्रचंड मोठ्या संधी आहे, अशा या तुम्हाला ग्राफद्वारे कळेल. आता हेच नाही, जर तुम्ही साधं जर एखाद्या फक्त UK या कंट्रीचं जरी उदाहरण घेतलं तरी आज तुम्हाला जाणवेल की सहसा आपण 1 जानेवारी ते 30 मे म्हणजे वीक 1 टू वीक 20 या दरम्यान ऑलमोस्ट 6,500 ते 7,000 कंटेनरची UK हा एकच देश आयात करतो, जिथं भारतीय द्राक्ष खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारली गेली आहे, खूप चांगल्या पद्धतीने ज्याला आज एक विशिष्ट असं एक मार्केट शेअर त्याचा आहे. यामध्ये जर आज विचार केला तर 60% मार्केट शेअर असते तर फक्त कलर सीडलेसकडे, त्यातला 51% रेड आहे आणि 9% ब्लॅक आहे. आणि व्हाईट कंट्रीब्युट्स ओनली 40%. या आज हा 60% मार्केट शेअर आहे. या 60% मार्केट शेअर आपल्याला आपल्यासाठी येणाऱ्या 2 ते 3 वर्षांपासून तर सहजपणे 2027-2030 पर्यंत ही माझ्या दृष्टीने प्रचंड मोठी अमर्याद अशी संधी आहे. आणि ही संधी करण्यासाठी आपण काय चुका टाळल्या पाहिजे किंवा येणाऱ्या काळामध्ये काय अशा गोष्टी केल्या पाहिजे की ज्याच्या अनुषंगाने आपण व्हाईटमधला तर आपला मार्केट शेअर वाढूच, पण त्याबरोबर रेड आणि ब्लॅकमध्ये पण आपल्याला कसा मार्केट शेअर वाढला पाहिजे याच्याविषयी आपण नंतर चर्चा करू. तर सहजपणे ह्या सर्व गोष्टीमध्ये जर आपणास आज जर विचार केला तर फक्त आणि युरोप आणि UKचा जर आपण विचार केला, तर त्याच्याही पलीकडे खूप मोठं निर्यातीचं क्षेत्र आहे. म्हणजे ज्याला आम्ही साऊथ ईस्ट एशिया म्हणतो, फार ईस्ट म्हणतो किंवा मिडल ईस्ट म्हणतो. तुमच्या भाषेत बोलायचं तर दुबई आहे, सिंगापूर आहे, थायलंड आहे, मलेशिया आहे, चायना आहे. याच्यामध्ये सुद्धा निर्यातीच्या अमाप अशा संधी आहे. आणि ज्यावेळेस आपण 2025 किंवा 2025च्या पुढे जर विचार करतो तर मला असं वाटतं की जर पेरू हा देश 2,50,000 टनापर्यंत एक्सपोर्ट पोचू शकतो विदिन स्पॅन ऑफ 5 years, तर भारत का नाही. आणि ज्यावेळेस जसं भारत वाढेल तसा चिली, पेरू आणि साऊथ आफ्रिका यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होईल. सेकंड, याच्याही पलीकडं अपेडा असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, हे मोठ्या प्रमाणात ज्या बाकीच्या कंट्रीज जसं ऑस्ट्रेलिया आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, इथं प्रोटोकॉल डिफाईन करायचं आपलं काम चाललं आहे. तर त्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये 50पेक्षा जास्त मार्केटमध्ये आपल्याला नवीन प्रोटोकॉल एस्टॅब्लिश होऊन 2025 पासून आपल्याला एक मोठी संधी
प्राप्त होऊ शकते. सध्या आपल्याला फक्त आपल्याकडं ट्रॅडिशनली ग्रो करणाऱ्या सर्व व्हाईट सीडलेस व्हरायटीज आहे, ज्याच्यामध्ये थॉम्सन सीडलेस आणि थॉम्सन सीडलेसचे क्लोन, मग भलेही ते RK असेल, तुमचा SSN असेल किंवा बाकीचे सर्व क्लोन्स, परंतु त्याच्या पलीकडं ज्या काही आपल्याकडे ब्लॅक किंवा रेडचे जे काही मर्यादा आहे, त्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये प्रचंड मोठं काम चाललं आहे. आणि मी असं ठाम सांगू शकतो की ज्या पद्धतीने इंडिया ॲज 2025 अँड अबोव ज्यावेळेस मी विचार करतो, त्यावेळेस एक प्रकर्षण जाणवतं की पूर्ण जगभरामध्ये जिथे द्राक्ष शेती होते, पर्टिक्युलरली साऊथ आफ्रिका आणि चिली जे आपले मेजर कॉम्पिटिटर आहे, तिथं जर आज आपण लेबरचा जर रेट बघितला, म्हणजे जर लेबरचा जो आपण ज्याला आपण डेली वेजेस जर बघितले, तर सहसापणे 4,500 पासून तर 7,500 ते 8,000पर्यंत पर डे लेबरचे वेजेस सगळीकडे पोहोचले. त्या तुलनेत नो डाऊट त्या तुलनेत आज भारतात 300 रुपये, 400 रुपये आणि 500 जे काय XYZ होतील ते आजही आपण त्यांच्यापेक्षा 90% कमी आहोत. ही सगळ्यात मोठी संधी आहे. आणि सेकंड, आज असं काही नाही की आपल्याकडेच इलेक्ट्रिसिटीचा इश्यूज आहे. जगभरामध्ये साऊथ आफ्रिकासारख्या देशात सुद्धा यावर्षी ॲट अ टाईम ऑफ प्रोडक्शन बरेच इकॉनॉमिकल क्रायसिस होते. चिलीसारख्या देशामध्ये वॉटर शॉर्टेजेस आज सगळ्यात मोठा क्रिटिकल पॉईंट झाला आहे. आणि या सर्व क्रिटिकल पॉईंट आणि या सर्व गोष्टीचा विचार करता जगभरामध्ये जसे शेती करणारे कमी होत आहेत, तसे हे जे द्राक्ष उत्पादक करणारे प्रामुख्याने देश आहे, त्याच्यामध्ये आज शेती उत्पादक म्हणजे रिसर्च करायला बरेच जण पुढे आहेत, परंतु ॲक्च्युअल शेती करण्यात लोकांना फारसा संधी नाही आहे. भारतात पण त्याच्यापेक्षा काही वेगळी संधी नाही आहे. परंतु द्राक्ष जे पीक आहे, पर्टिक्युलरली जे महाराष्ट्रात किंवा नाशिक आणि या पश्चिम महाराष्ट्रात घेतलं जातं, तिथं बरेचसे तरुण वर्ग काम करतो. आणि हा तरुण वर्ग निदान पुढच्या 15 ते 20 वर्ष, 15-25 वर्ष तरी ज्या सकारात्मक नजरेने बघतोय, त्याच्या अनुषंगाने जर विचार केला, तर मला असं वाटतं की अपार अशा मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. आणि या संधीचा आपण येणाऱ्या काळामध्ये कसा सुनियोजित उपयोग करून घेतो, त्यावेळी द्राक्ष शेतीचं खऱ्या अर्थाने भवितव्य आहे. त्यामुळे मी इतकं कॉन्फिडेंटली सांगतो की खऱ्या अर्थाने आता ही सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवातीचा बदल 2026 पासून चालू होईल आणि 2030 पर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला हा बदल दिसेल. आता ज्यावेळेस मी हा बदल ज्यावेळेस म्हणतो की बाबा हा बदल तुमच्याकडे दिसेल, तर त्या बदलाला जे काही प्रमुख ज्या काही गोष्टी कारणीभूत आहे, त्याचं प्रमुख कारण असं आहे की जगामध्ये संशोधन आणि विकास या गोष्टीवर प्रचंड मोठा खर्च केला जातो. आणि संशोधन आणि विकास म्हणजे ज्या पद्धतीने आज इस्रोनी आपलं जे चांद्रयान मोहीम सक्सेस केली, किंवा मागच्या आठवड्यामध्ये आदित्य-1 ही सुद्धा आपण यशस्वीरित्या ती मोहीम पार केली, तसं जगभरामध्ये जे काही प्रमुख ब्रीडर आहे, जसे होल्कॅनी आहे, एआरओ किडूम, गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल, सनवर्ड, IFG, ग्राफा, SNFL, इटूम, इनिया, ECDA, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस, तर याच्यामध्ये जे काही प्रमुख ज्या काही ब्रीडर्स कंपन्या आहे, या आज रोजी ऑलरेडी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्या भारतात ऑलरेडी याच्यामधल्या 80% ते 70% कंपन्या ऑलरेडी आज त्यांच्या ज्या ट्रायल्स आहे त्या ऑलमोस्ट आज 70 to 80% कंप्लीट झाल्या. याच्यामध्ये एक थोडीशी सनवर्ड आणि थोड्या प्रमाणात IFGचा जर विचार केला, तर ह्या दोनच कंपन्या उरल्या आहे की ज्या खऱ्या अर्थाने विदिन 6 मंथ किंवा एखाद्या वर्षामध्ये त्यासुद्धा आपल्या नाशिकमध्ये किंवा भारतामध्ये येऊ घातल्या. तर कारण की ह्या ज्या काही बिल्डिंग कंपन्या आहे, यांनासुद्धा कळतं की भारतामध्ये जे काही उपलब्ध मनुष्यबळ आहे, आपल्याकडे पण समस्या भरपूर आहे, मी काय असं म्हणत नाही की समस्या नाही, परंतु ॲटलिस्ट आपल्याकडनं समस्येतनं मार्ग निघू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगभरामध्ये एक जी गोष्ट मागाशी राहिली की जगभरामध्ये प्रत्येक शेतकरी हा द्राक्षाचा इन्कम टॅक्स हा पेड करतो. ओके, त्यात काही कोणाचंही दुमत असावं नाही. ठीक आहे, भारतामध्ये आपल्याला तितक्या सोयी आणि सुविधा नसल्यामुळे कदाचित आपण इन्कम टॅक्सला इतकं लायबल राहत नाही, कारण की तिथं दिली जाणारी फॅसिलिटी, रोड कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिसिटी. पण ही सुद्धा एक प्रकारे आपल्याला ग्रो करण्याची संधी आहे. याने सुद्धा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होते. यातल्या बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत, ज्या ऑलरेडी सह्याद्री परिवार असेल किंवा आमचे फ्रॅटेली जे आहेत, अन्नूदादा, आमच्यासारखे लोक, हे ऑलरेडी या ज्या काही नवीन व्हरायटीच्या ज्या काही ट्रायल्स आहे, या ट्रायलच्या फार जवळपास पोहोचले आणि त्याचे जे काही कन्क्लुजन्स आहे ते विदिन 1 or 2 years आपल्याला दिसतील. आता जर आपण याचा जर विचार केला, तर सहसापणे मग तुम्हाला असं वाटतं की बाबा मग याची काय परिस्थिती राहील. तर सहसापणे मी जो हा समोर तुम्हाला जो ग्राफ दाखवला आहे किंवा जो एक चार्ट तुमच्या पुढे दाखवला आहे, त्याच्यात तुम्हाला दाखवलं आहे की बाबा
जर्नी विल बी स्टार्ट अँड स्पीड अप फ्रॉम 2027. याच्यामध्ये मोठ्या गोष्टी येतील ऑन डिस्कशन्स, जसं रॉयल्टी ऑन सेल, रॉयल्टी ऑन FOB, रॉयल्टी ऑन पर इयर, नंतर प्रोटेक्शन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी आहे ज्या सर्वसामान्य द्राक्ष बागायतदाराला कदाचित नवीन वाटतील, परंतु या गोष्टी आता आपल्याला फार अंगवळणी कदाचित येणाऱ्या काळात पडून घ्यावं लागतील. आणि हा जो सक्सेसचा जो मार्ग मी तुमच्यापुढे जे स्लाईडवर दाखवला आहे, त्या सक्सेसच्या मार्गासाठी जाण्यासाठी आपण सगळ्यांनी ज्याला आपण सस्टेनेबल वेनी जे आपण ग्रोथ करतो त्याचा आपण सर्वांनी एकंदरीत विचार करणं गरजेचं आहे. कारण की भारत हा एकमेव देश आहे की ज्या देशाने UPOV म्हणून जो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, म्हणजे एखादी जर व्हरायटी किंवा एखादी वस्तू जर मी शोधली असेल तर ती व्हरायटी शोधल्यानंतर किंवा ती वस्तू शोधल्यानंतर तिचे जे काही मालकी हक्क आहे आणि त्या ब्रीडरला जे काही प्रोटेक्शन मिळतं त्याकरता जगभरामध्ये UPOV नावाचा लॉ आपण साईन केलेला आहे. परंतु भारत अजून UPOVचा सदस्य नाही आहे. कदाचित हेच एक कारण आहे की आज फक्त ग्रेप्सच नाही तर ग्रेप्सबरोबर सिट्रस आहे, ऑरेंजेस आहे, जे काही हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहे, पर्टिक्युलरली हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये कम्पॅरेटिव्हली व्हेजिटेबल्स आपण मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही ब्रीडर्स आपल्याकडे कमी येत आहेत. परंतु भारत सरकारने PPV अँड FR, ज्याला आम्ही प्लांट प्रोटेक्शन व्हरायटी आणि फार्मर राईट्स ॲक्ट, हा मला वाटतं पाठीमागच्या 5 वर्षाच्या पलीकडं ज्याच्यामध्ये द्राक्ष बाजार संघाची सुद्धा फार मोठी भूमिका आहे. त्याच्यामध्ये काही बदल करून घेणं किंवा आमचे जे काही सन्माननीय ज्येष्ठ जे काही संघाचे संचालक असतील किंवा NRC सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म असेल, त्यांनी जा PPV अँड FR जो रूल्स किंवा जे काही एक लॉची फ्रेमवर्क बनवली ज्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर क्रॉप्सला स्वतः वेगळं डिफरन्शिएट करून घेतलं. अदरवाईज आपल्या लॉजमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स प्रोटेक्ट करण्याचं कुठलंही साधन नाही आहे. पण या PPV अँड FRमुळे येणाऱ्या काळामध्ये त्या बिडरला सुद्धा ॲश्युरन्स आला की नाही 100%, परंतु आपली स्वतःची जी काही राईट्स आहे ती प्रोटेक्ट केली गेलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे आपण ज्याला रॉयल्टीचं एरोजन म्हणतोय, ज्याच्यामुळे जो डिफरन्स क्रिएट होतो, तर ह्या ज्या काही संकल्पना आहे ह्या येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी प्रामुख्याने याच्यात लक्षात घेणं गरजेचं आहे. मार्केट पेंट्रेशन आणि ग्रोथ, स्टेईंग रिलेव्हंट टू द मार्केट, ह्या जर सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर आपण ह्या सर्व गोष्टीला फार चांगल्या पद्धतीने सामोरं जाणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपला शॉर्टकट या गोष्टीला नाही आहे. कारण जर आपण शॉर्टकट मारणार तर कदाचित 2018 साली आपण जर कदाचित टाइम्स ऑफ इंडिया किंवा गुगलवर जरी सर्च केलं तर पेप्सिकोनी जी काही बटाट्याच्या काही ज्या व्हरायटीज आणल्या होत्या की ज्याच्या अनुषंगाने त्या बेस्ट लेज जे आपण खातो त्या लेजमध्ये ज्या पोटॅटो वापरला आहे तो सुद्धा एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचाच एक भाग आहे. त्याच्या बऱ्याचशा स्टोरी आपण ऑनलाईन वाचू शकतात. परंतु काही चुकीचे निर्णय घेतल्यानंतर त्याचा काय फटका बसतो हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. तर मी जे ऑलरेडी सांगितलं की आज हे अशा प्रकारचे ऑनलाईन वेबिनार्स, ऑनलाईन सेमिनार्स हे फक्त आणि तरुण द्राक्ष शेतकऱ्यांना मध्येच ऐकले जातात. त्यामुळे तुम्ही रादर दॅन आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे ना असा थोडासा ब्रॉडर वेमध्ये पाहिजे या सगळ्या गोष्टींना स्वीकारताना. कारण की ही एक सुरुवात आहे आणि ही एक सुरुवात जर द्राक्षामध्ये झाली तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्याच हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये ही मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. जशी आज सिट्रसमध्ये सह्याद्री परिवाराने सुरुवात केली तशी बरेच लोक आज विचार करत आहेत. पोमोग्रेनेटसारखा एक क्रॉप आहे त्याच्यामध्ये प्रचंड आमापाशा संधी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या झांतोमोनससाठी जे रेजिस्टंट्स किंवा स्ट्रेन्स आपण त्याच्याद्वारे सुद्धा जर आपण ह्या फिटमेंटमध्ये जर बसलो तर त्याच्यातसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण विचार करू शकतो. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की जर आपण ह्या गोष्टीचा जर विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आपण या निर्यातीच्या क्षेत्रामध्ये फार मागं पडून जाऊ. जर आपण माझ्यापुढे जर मी काही जे चार्ट्स आणि काही ग्राफ्स मांडलेले त्या ग्राफ्समध्ये जर बघितलं तर चिलीसारख्या देशामध्ये आज लांबचा नाही 2019-20 पर्यंत जरी डाटा जर आपण बघितला तर सहसापणे अदर दॅन थॉम्सन, अदर दॅन फ्लेम सीडलेस किंवा ज्या भारतात ज्या व्हरायटीज आपण करतो त्याचा जर विचार केला तर सहसापणे आजही चिलीमध्ये 2 वर्षाचा जरी डाटा बघितला तर 65% एक्सपोर्ट हा जवळजवळ ह्या अदर दॅन थॉम्सनचा आहे. ओके, अदर दॅन थॉम्सन, फ्लेम्स या व्हरायटीचा आहे. मग याचा जर विचार करता मी तर म्हणेल की ती लोक किती मोठ्या प्रमाणात चेंज होत आहेत, परंतु चेंज झाल्यानंतरही त्यांना ग्रो व्हायला एक मर्यादा आहे. त्यांची प्राईस ही सुपर मार्केटला आजही महाग आहे. भारताची द्राक्ष आजही सुपर मार्केटसाठी हे प्रचंड इकॉनॉमिकल प्राईसमध्ये, ॲफोर्डेबल प्राईसमध्ये. आणि याचं कारण असं आहे की
मी जे तुम्हाला सर्व गोष्टी मागाशी समजून सांगितल्या, या गोष्टीमुळे आज सगळं जगाला सुद्धा वाटतं की बाबा भारताने सुद्धा फक्त फरवरी टू मेमध्येच एक्सपोर्ट नाही करू, तर सहजपणे नोव्हेंबरपासून तर मेपर्यंत विंडो कॅच केला पाहिजे असं सगळ्या जगाला वाटतं. जगभरामध्ये पर्टिक्युलरली जर आरावाईल बघितलं तर जगभरामध्ये 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीचा पिरियड असा असतो की त्या पिरियडमध्ये जगभरात कुठेही जा, मग तुम्ही चिलीत जा, साऊथ आफ्रिकेत जा, फार ईस्ट, साऊथ ईस्ट, युरोप, प्रचंड द्राक्षा तुटवडा असतो. प्रचंड म्हणजे अशी परिस्थिती होती की एक 5 किलोचा बॉक्स 18 युरो ते 22 युरोपर्यंत सुद्धा विकला जातो. आणि भारतात ज्या पद्धतीचं क्लायमेटची विविधता आहे, म्हणजे कसमादेचं मार्केट कसमादेचं क्लायमेट वेगळं आहे, आपल्याकडे अशा प्रचंड संधी आहे. इकडे मान देशात गेलो, खटाव मान, तिथं तर पाऊसच पडत नाही. तर अशा कित्येक अपार संधी की ज्याच्या अनुषंगाने आपण मंथ वाईज सुद्धा ते झोन्स करू शकतो की नोव्हेंबरमध्ये हा झोन चालेल, डिसेंबरमध्ये हा चालेल, फरवरी मार्चमध्ये रेग्युलर झोन चालेल. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्ट तयार होणार आहे. जसं ऑलरेडी आता पेरूमध्ये जर म्हणाल तर ऑलरेडी 80% पुढे आपल्या या ज्या अदर दॅन थॉम्सन व्हरायटीचा एक्सपोर्ट्स, ज्या काही रिलेव्हंट व्हरायटीज आहे त्याच्यापेक्षा वेगळा एक्सपोर्ट ऑलमोस्ट 75% पुढे या नवीन नवीन व्हरायटीचा होतो आहे. आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार करता तर आपल्याला ह्या ज्या काही संधी आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या आहे, या संधीचा जर आपल्याला कधी फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. यानंतर आता काही शेतकऱ्यांचं मला त्या दिवशी दाभोळकर परिवार आणि संघामध्ये पण एक मागच्या आठवड्यात एक लेक्चर झालं होतं. तर तिथे बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि आज पण काही शेतकऱ्यांचं पर्टिक्युलरली मला वाटतं खेडगावमधून आणि काही लोकांनी फोन केले होते की आम्ही दादा काही रेड लोविषयी तुला काय वाटतं, ओव्हरऑल एक्सपोर्ट पोटेन्शियल अँड ऑल. तर मी जे काही तुम्हाला स्लाईड दाखवलं ना, त्या प्रत्येक स्लाईडचा ग्राफ आहे, प्रत्येक स्लाईडचा डाटा आहे आणि तो डाटाशिवाय जगात काहीच नाही आहे. तर तुमच्यापुढे जी स्लाईड दिसते आता, त्या स्लाईडमध्ये जर आपण विचार केला तर रेड लोबचा जर आपण ओव्हरऑल जर विचार केला तर मी तुम्हाला सांगेल की जगातली सगळ्यात स्वस्त व्हरायटी ही रेड लोब आहे. जगातली सगळ्यात स्वस्त व्हरायटी रेड लोब आहे, ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेकंड, जर तुम्ही पूर्ण युरोप ॲज अ कॉन्टिनेंटचा विचार केला तर जग पूर्ण वर्षभरामध्ये 3000 कंटेनर रेड लोबचे विकले जातात. रेड लोबचा कधीही कुठल्या आठवड्यामध्ये असा एखादा कंटेनर विकला जात नाही. त्याचे पॅलेट म्हणजे आज 100 बॉक्सेस, उद्या 400 बॉक्सेस, 500 बॉक्सेस, असा फ्रॅगमेंटेशननीच रेड लोब विकलं जातं. आज तरी तुमच्यापुढे जो ग्राफ दिसतो त्याच्यामध्ये जर विचार केला तर 61% मार्केट शेअर रेड लोबचा आजही चिलीकडे, पेरूकडे आहे. 36% हा चिलीकडे आहे आणि साऊथ आफ्रिका हार्डली कॉन्ट्रीब्यूट टू 2.5%. म्हणजे ओव्हरऑल त्या सेगमेंटमध्ये जर विचार केला तर डे बाय डे एंटायर युरोप किंवा UK कॉन्टिनेंटमध्ये रेड लोब ॲज रेड लोब म्हणा किंवा सीडेड व्हरायटीचं जे कन्झम्पशन आहे इट इज इन डाऊन ट्रेंड. याच्या पाठीमागं डाऊन ट्रेंड असण्याचं बेसिक रिझन असं आहे की कोविड झाल्यानंतर सगळीकडे हायजीन खूप कडक झालं, म्हणजे स्वच्छतेचे नियम फार कडक झाले आणि त्यामुळे कुठली सीडेड व्हरायटी खाताना आपण खात असताना ती खाणं आणि त्याच्यातनं प्रत्येक बी काढणं हे नाही म्हटलं तरी तुमच्या शेजारी जरी कोणी बसला असेल तर त्याला ते लाजिरवाणं वाटतं, बरोबर आहे. आणि त्या तुलनेत पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 28 mm, 30 mm, 32 mm सीडलेस रेड किंवा सीडलेस ब्लॅक व्हरायटीज मोठ्या प्रमाणात नवीन उपलब्ध झाल्या की ज्या सीडलेस आहे. त्यामुळे हे जे काही मार्केट्स आहे या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या व्हरायटीचा बोलबाला झाला. मग जर बोल्डच पाहिजे तर सीडलेस पाहिजे. पण रेड लोबचं आजही मार्केट टिकून आहे. रेड लोबचं मार्केट टिकण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं रिझन आहे त्याची पेरिशिबिलिटी, त्याची किपिंग क्वालिटी आणि तिचं शेल्फ लाईफ. पण भारतामध्ये जर मला जर विचारलं तर मी असं सांगेल की युरोप UKला रेड लोबच्या निर्यातीचा फारशी मोठी संधी नाही असं मला वाटतं. कारण की आता तुमच्या पुढं जर एक ग्राफ जर बघितला, म्हणजे मी इथंच लिहिलेलं आहे की अखंड UK देशामध्ये जर जिथं मी मगाशी माझ्या ग्राफमध्ये दाखवलं की 8,500 ते 9,000 कंटेनर जर त्या 1 मेपासून तर 1 जानेवारीपासून तर 30 मेपर्यंत विकले जातात, त्यामध्ये रेड लोबचे कंटेनर 55 सुद्धा नाही आहे मनोज. म्हणजे हार्डली 55 कंटेनर्स आहे. मग 55साठी ते तर तुमच्याकडे येणार नाही ना. एक तर मग तुम्हाला खूप इकॉनॉमिकल प्राईसमध्ये रेड लोब द्यावं लागेल. पण डॉमेस्टिकसाठी नो डाऊट भारताकडे असलेले, म्हणजे आज शेतकऱ्यांकडे जरी पैसे नसले तरी शहरी भागामध्ये अमाप पैसा आहे. मी ज्या एरियात राहतो त्या एरियात जर कधी फिरल्यानंतर असं वाटतं की बाबा पैशाला काही महत्त्वाचं नाही आहे, नाशिकचाच. आणि ठीक आहे, शेतकऱ्याला अमाप समस्या आहे, परंतु हा जो वाढलेला जो इन्कम स्तर आहे या लोकांना वर्षभर द्राक्ष लागतात. आणि त्याकरता आज तरी त्यांच्या दृष्टीने रेड लोब
ही व्हरायटी त्यांना जून किंवा जुलै किंवा ऑगस्ट किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कन्झम्पशन करायला आवडते. मग याच्यातनं आपण नॅरेटिव्ह काय करावा, याच्यातनं टेक अवे काय घ्यावा? तर ज्या ज्या शेतकऱ्यांना रेड ग्लोब लावायची किंवा रेड ग्लोब लावली आहे, ती पॉल्सवर भरायची का रामसीवर भरायची, हा अनुदादा आणि या सर्व मंडळीचा विषय, तो काय माझा विषय नाही आहे. परंतु मार्केट व्ह्यू जर विचार केला तर मी सांगतो की रेड ग्लोब ही स्टोअर व्हरायटी आहे. रेड ग्लोब तुम्ही रेग्युलर मार्केटला विकू शकत नाही. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेग्युलर मार्केट? रेग्युलर मार्केट म्हणजे की जसं आज थॉम्सनची हार्वेस्टिंग चालू आहे, माणिक चमन चालू आहे, आर के चालू आहे, 40 रुपये 50 रुपये, आणि त्यावेळेस तुम्ही म्हणणार की बाबा माझी 150 रुपये किलोनी दिल्लीमध्ये खाल्ली पाहिजे, तर कधीच शक्य नाही होणार ते. ओके, विकली जाईल पण दॅट प्रपोर्शन इज व्हेरी स्मॉल, 2% 5%. म्हणजे आज मग रेड ग्लोबसाठी काय करणं आहे तुम्हाला, ती चांगली रेड ग्लोब तुम्ही हार्वेस्ट करून, आज कशी पीसेसमध्ये रेड ग्लोब आहे, व्हेरी पीसेसमध्ये, म्हणजे नारायणगावमध्ये थोडीफार, आमच्याकडे सैदपिंपरीमध्ये 1-2 प्लॉट, त्यामुळे ती तुम्ही मार्केट करू शकतात. पण ज्यावेळेस क्वांटिटीत रेड ग्लोब होईल त्यावेळेस तुम्हाला सहसापणे जर भारताचा जर विचार केला तर 1 मेपासून मी जो डाटा ॲनालिसिस केला होता सगळा, त्याच्या अनुषंगाने 1 मेपासून इजिप्त आणि काही प्रमाणामध्ये चिलीची आणि काही प्रमाणात चायनाची पण 1 मे ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान 1200 कंटेनर आयात केले जातात रेड ग्लोबचे भारतात. 1200 कंटेनर, दॅट फॉर शुअर, याच्यात काही दुमत असायचं गरज नाही. मग ते सप्टेंबरला विकले जाईल, काही ऑक्टोबरला विकले जाईल. इजिप्तची काही लेट हार्वेस्ट होती ती मोठ्या प्रमाणात भारतात येते. चायनाची पण रेड ग्लोब मोठ्या प्रमाणात येते. स्पेनची पण रेड ग्लोब येते. स्पेनची आता हार्वेस्ट लगभग, आता स्पेनची हार्वेस्ट चालू होईल रेड ग्लोबची, त्यांची रेग्युलर व्हरायटीची हार्वेस्ट ऑलमोस्ट संपली. तर कारण मग ह्याचा जर विचार करता तुम्हाला डॉमेस्टिक मार्केट हाच सगळ्यात मोठा ऑप्शन आहे. पण डॉमेस्टिक मार्केट करत असताना ज्या रेड ग्लोबच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांना कॉमन मार्केटिंग करायशिवाय पर्याय नाही. तुम्ही त्या एका व्हरायटीमध्ये तुम्ही ॲज अ ब्रँड तयार करू शकतात, कारण की शेवटी ते बॉक्स पीसेसमध्ये विकले जाणार आहे, त्याची व्हॅल्यू तेवढी राहणार आहे. 100 रुपये 125 रुपये 150 रुपये किलो एक कॉमन ब्रँड करून 10 15 20 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चांगली प्रिकुलिंग करण्याला फार महत्त्व आहे. ती कशा प्रकारे प्रिकुलिंग करतात, चांगल्या प्रकारचं प्रिकुलिंग आणि चांगल्या प्रकारच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून ती जर रेड ग्लोब तुम्ही मे ऑनवर्ड्स, मे जून जुलै टू अप टू ऑक्टोबरपर्यंत जर आणली तर तुम्हाला जे अपेक्षित 150 200 200 रुपये जे काही अपेक्षित रेट आहे ते 100% तुम्हाला मिळू शकतात. परंतु शेतकऱ्याला आज असं वाटतं की बाबा कुठल्या तरी व्हॉट्सॲप किंवा जनरली सोशल मीडियामध्ये येतं की बाबा आज 150 रुपये प्राईस चालू आहे, मग त्याला वाटतं मला फरवरीत पण 150 मिळेल का काय, है ना, किंवा मार्चमध्ये पण मला तेच मिळेल का काय. तर हे थोडंसं अतिशयोक्ती होईल. आज स्कॅटर्ड आहे म्हणून ठीक आहे, ओके, पण ज्यावेळेस 2000 3000 1000 1500 एकर जेव्हा रेड ग्लोब लागली जाईल त्यावेळेस तिला, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड ॲप्रोचेस ठेवावं लागेल, तिला असं टार्गेटेड ॲप्रोच ठेवावं लागेल. आणि टार्गेटेड ॲप्रोचसाठी तुम्हाला डॉमेस्टिक मार्केट स्टोअर करून चांगल्या प्रकारची टेस्ट, जी आज पर्टिक्युलरली इजिप्तची जी काही रेड ग्लोब यावर्षी आली होती, अप्रतिम टेस्ट होते. इवन शेवट आत्ता जे काही स्टोअरचा माल चालू आहे, शेवट जो माल आला तर मागच्या जुलै ऑगस्टपर्यंत तो चिलीचा माल आला होता, अप्रतिम रेड ग्लोबची टेस्ट होते. तशीच टेस्ट मेंटेन ठेवावं लागेल. आपल्याला संधी म्हणून आपल्याला रेड ग्लोबमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. तुम्हाला भलेही त्याच्यावर तुम्हाला 150 दिवसाच्या ऐवजी 160 दिवस लागू, 170 दिवस लागू हार्वेस्टिंगला, पण रेड ग्लोब ॲज अ ब्रँड तुम्ही इम्पोर्टचा, जे काही इम्पोर्ट करून तुम्ही इम्पोर्ट करतात तो ब्रँड तुम्हाला क्रॅक करण्याची संधी आहे. पण क्रॅक करण्याच्या संधीसाठी फार मोठा ॲप्रोच ठेवावा लागेल. त्याच्यामध्ये छोटा ॲप्रोच ठेवून चालणार नाही, किंवा काढा आणि विका, जसं आपण आज थॉम्सनला जो ॲप्रोच ठेवतो म्हणूनच तो ॲप्रोच ठेवून आपल्याला रेड ग्लोब चालणार नाही. त्यामुळे मग मी त्या व्हरायटीला इंडियासाठी जर विचार केला तर मी ऑफ सीझन चॉईस असं म्हणेल. द रेड ग्लोब व्हरायटीज वी कॅन सेगमेंट इट ॲज द ऑफ सीझन चॉईस, ओके, इट इज नॉट द सीझन चॉईस. तर मग ज्या लोकांनी रेड ग्लोब लावायला न लावणं हा तुमचा निर्णय आहे. व्हरायटी जरूर चांगली आहे, परंतु तिचं कशा प्रकारे मार्केट करावं, असं मी जो काही 4 लोकांशी 10 लोकांशी जे लोक इम्पोर्ट करतात त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, त्यातनं मला जे काही जाणवलं ते मी तुम्हाला सांगितलं. जेणेकरून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जी काही ग्राफ्टिंग चालली आहे त्या ग्राफ्टिंगमध्ये पण लोकांना आजच दिशा मिळाली खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता दुसरा जो विषय आहे तो म्हणजे सीझन 2023चा. तर सीझन 2023चा जो आपल्याकडे पार पडला त्याच्यामध्ये काही एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्स होते, काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स होते की या सीझनमध्ये की जे निर्यातदारांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी चांगले होते. त्याच्यामध्ये जो रशिया युक्रेनचा जो वार होता त्याचं जे हाईक क्रिएट झालेली होती ती कुठेतरी फरवरी मार्चपर्यंत थोडी खाली आली. आज 1.5 वर्ष झालं. सेकंड, चायना आणि श्रीलंकेचा प्रोटोकॉल किती अडचण होती तरी नंतर फायनल झाला. सगळ्यात महत्त्वाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे ड्रॉप इन सी फ्रेट, जे ऑलमोस्ट 8,000चं सी फ्रेट जे होतं $8,000
40x40 फीट कंटेनरचं ते ऑलमोस्ट $2,000 किंवा $2,200 खाली आलं. हे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहे. टाईमली व्हेसल्स भेटल्या. सेकंड, आता याच्यामध्ये अशा काही गोष्टी की ज्या मला निगेटिव्ह वाटतात किंवा ज्याच्या गोष्टीमध्ये यावर्षी सुधारणा करणं गरजेचं आहे. ते मध्ये नाशिकसारख्यामध्ये ठीक आहे, अडचणी असतील, पावसाची अडचण असेल, अवेळी पाऊस असेल, परंतु ॲव्हेलेबिलिटी ऑफ लेट व्हाईट व्हरायटी फ्रॉम साऊथ आफ्रिका हा सगळ्यात मोठा डे बाय डे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक देश दुसऱ्या देशाचा मार्केट शेअर घ्यायला बसला आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये ॲटॉम क्रिस्प आणि स्वीडलोब ह्या 2 व्हरायट्या लेट सीझन व्हरायट्या आहे. मग ती लोकंसुद्धा इंडियाचा जो काही विंडो आहे, वीक 16, 17, 18, 19चा जो विंडो आहे, तो विंडो कॅच करण्यासाठी बसला आहे. तर समजतं मला पण असं सांगणं आहे की भारताचा हा जो विंडो तयार केलेला आहे, हा विंडो जाता कामा नये. आपल्याकडं सुद्धा नॉर्मली सांगली असेल, लातूर असेल किंवा नाशिक असेल, यांनी जी काही प्रीमियम क्वालिटीची जी व्हाईट सीडलेस आहे ती सुद्धा एप्रिलच्या फर्स्ट वीक, सेकंड वीकपर्यंत मार्केटला देणं गरजेचं आहे. आपण फक्त एका विशिष्ट काळामध्ये 15 जानेवारी, 15 फरवरी तर 15 मार्च किंवा 20 मार्चच्या दरम्यानच जर सगळा एक्सपोर्टचा जर विचार केला तर मात्र मग तुम्ही खूप मोठं मार्केट लूज करणार. कारण की आमच्यासमोर विजू मोहिते बसले, ते पण जुने निर्यातदार आहे. तर खऱ्या अर्थाने भारताचा जो निर्यातीचा जो स्कोप आहे तो वीक विजू 17, 18, 19, 20, 21 आणि वीक 22 आरावेल सांगतो मी. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 15 एप्रिलपासून तर 30 मेपर्यंतचं जे आरावेल आहे हे खऱ्या अर्थाने जगभरामध्ये व्हॅकंट आरावेल आहे. ओके, त्या दरम्यान खऱ्या अर्थाने आजही चांगल्या प्रकारच्या द्राक्षाची गरज आहे. तर ही गोष्ट सगळ्यांनी विचार घ्यावी. आता द्राक्षामध्ये जर विचार करणार तर काही पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये बऱ्यापैकी सबसिडी जातात, अशा गव्हर्नमेंट फारसं काही देत नाही. हार्डली एक 2%ची एक सबसिडी गव्हर्नमेंट देतं, ज्याला आपण रोड टॅप म्हणतो, ज्याच्या अनुषंगाने ₹2, ₹2.5 पर किलोची आज फक्त द्राक्षाची ₹2.5-3 मॅक्झिमम 2 किंवा ₹2.5 म्हणजे पर कंटेनर मागं 25,000 ते 30,000 रुपयाची सबसिडी आजही द्राक्षाला मिळते. बाकी फ्रेट सबसिडी वगैरे काही ज्या गोष्टी आहे ज्या मला निगेटिव्ह वाटतील किंवा पॉझिटिव्ह वाटतील, प्रत्येकाने प्रत्येकाच्या अनुषंगाने घ्याव्या. पण ह्या काही गोष्टी आहे की ज्या गोष्टी आज मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट सबसिडी रिडक्शन झालं आहे. सेकंड, अजून नाशिकमध्ये ज्या काही रेड सीडलेस अवेलेबल झाल्या होत्या, पर्टिक्युलरली क्रिम्सनसारखे, तर मी 2 शब्द याच्याविषयी इथं सांगेल की मागच्या वर्षी जी भारताची क्रिम्सनची निर्यात झाली होती याच्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांनी निर्यात केली असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी जी क्रिम्सन वाढवली, ज्याच्यामध्ये मी परत सांगेल की फ्रॅटॅली परिवार आहे, सह्याद्री परिवार आहे किंवा सिरम भाऊसारखे माणसं आहे, आमच्याकडं बापना काकासारखे माणसं आहे किंवा अजून ठिकठिकाणी असतील, काही सांगली असतील, सोलापूर असतील, तिकडे जाधव कंपनी आहे लातूर भागात, जी आपण टेस्ट विजू जी क्रिम्सनची मागच्या वर्षी केली होती ती इट्स व्हेरी व्हेरी वेल एक्सपेक्टेड इन एंटायर युरोप अँड UK मार्केट. ओके, म्हणजे आज क्रिम्सनमध्ये रेड सीडलेसमध्ये आपल्याकडे पर्याय नाही, पण क्रिम्सनमध्ये जी टेस्ट मागच्या वर्षी भारतातनं जी काही गेली, म्हणजे भारतातनं म्हणजे नाशिकमधनंच मेजॉरिटी गेली, तिची टेस्ट अतिशय सुंदर होती. त्यांनी स्वतःला फार चांगलं बेंचमार्क केलं. साईज वाईज आपण थोडं कमी आहोत, नो डाऊट, म्हणजे ज्या पद्धतीने, परंतु टेस्ट मागच्या वर्षी खूप चांगली होती. आणि ह्या टेस्टचा मला सगळ्यांना फक्त या दरम्यान एकच सांगायचं, ही जरी पॉझिटिव्ह असेल तर पुढच्या वर्षीसाठी निगेटिव्ह ठरता कामा नाही आहे. मग तिची टेस्ट चांगली होती, तिचं एक्सपर्टन्स चांगलं आहे. असं नको व्हायला की यावर्षी कदाचित सगळेच निर्यातदार क्रिम्सनच्या पाठीमागे लागतील. मी असं समजतो की यावर्षी क्रिम्सनची मिनिमम सपोर्ट प्राईस ही ₹90 असू शकते. म्हणजे क्रिम्सन काय ₹90 खाली विकली, म्हणजे ती 90 राहील, 100 राहील, पुढे किती किंमत जाऊ शकते, पण ज्याला एक मिनिमम बेस प्राईस ज्याला आपण म्हणतो ॲव्हरेज, ती तर मिनिमम ₹90 राहील असं माझं स्वतःचा जो डाटा आहे त्याच्या अनुषंगाने मला वाटतं. त्याच्यावर किती जाऊ शकते, पण एक आपल्याला मिनिमम बेंचमार्क आणि थोडी डिमांड आहे, आणि मग डिमांड क्रिएट करणारे, मार्केट क्रिएट करणारे 4 निर्यातदार असतात, पण त्याबरोबर मार्केट खराब करणारे 10 निर्यातदार असतात. ओके, तर पर्टिक्युलरली ज्या शेतकऱ्यांकडे क्रिम्सन आहे तर त्यांनी जर तिचं जे भवितव्य आहे, क्रिम्सन आजही रेड सीडलेसमध्ये सगळ्यात चांगली शेल्फ लाईफ असलेली आणि सगळ्यात चांगली वाईडली एक्सपेक्टेड व्हरायटी आहे की जी तिची टेस्ट, इटिंग क्वालिटी आणि शेल्फ लाईफ या तिन्ही गोष्टीमध्ये आज जरी कितीही रेड सीडलेस आले असतील तरी क्रिम्सन आज तिचा मार्केट शेअर टिकून आहे. आणि भारताला थोडंसं सकारात्मक नजरेने क्रिम्सनच्या दृष्टीने बघतायत. याचा जर विचार करता क्रिम्सनमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ॲटलिस्ट टेस्ट वाईज कॉम्प्रोमाइज करू नये असं मला प्रामुख्याने वाटतं. आणि इथं जे काय ऐकणारे पर्टिक्युलरली जे लोक आहेत, पर्टिक्युलरली ज्याच्यामध्ये अन्नूदादासारखे आहेत, आमचे मित्र विजू भाऊ आहेत किंवा अजून अरविंद आहे, बरेच जण ज्याला लोक फॉलो करतात, अरविंद, ह्या सगळ्या लोकांना पण मला सांगणं आहे की बाबा तुम्ही पण या गोष्टीची जागरूकता करा
की कसं आहे की रेड सीडलेसचा आपला एक सेगमेंट तयार होतोय, बरोबर आहे की नाही. जिथं रेड सीडलेसला आज 50% मार्केट शेअरमध्ये तुम्ही हार्डली 0.1 0.5 1% कॉन्ट्रीब्यूट करतात, आज तिथं तुम्ही घुसताय ओके. आणि तिथं जर घुसताय तर तुमचं मार्केट शेअर वाढला पाहिजे ओके. तो मार्केट शेअर वाढण्यासाठी तुम्ही सस्टेन राहणं गरजेचं आहे. आता इथं बिपिन सर बसलेले, ते ऑलरेडी मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करतात, त्यांना या गोष्टी चांगल्यापैकी माहिती की मार्केट शेअर घ्यायचा कसा असतो, तो टिकवायचा कसा असतो. चांगल्या पद्धतीने जरी आपल्याला रीच आणि पेंट्रेशन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सस्टेन राहणं खूप गरजेचं आहे. नाही तर अदरवाईज हा जो मिळवलेला क्रिम्सनचा मार्केट शेअर आहे, हा मयूर आपल्याला घालवायला वेळ लागणार नाही. डिमांड प्रचंड राहील, पण या डिमांडबरोबर आपल्याला ती कशी सस्टेनेबल राहील याचा आपण सगळ्यांनी क्रिम्सनच्या बाबतीत विचार करावा. लो ब्रिक्स ठीक आहे, पाऊस आणि या सगळ्या गोष्टी होतात, परंतु अजूनही समस्या आहे. टेस्ट ऑफ प्रोड्यूस अजून वाढणं गरजेचं आहे. अनहेल्दी कॉम्पिटिशन तुमच्या माझ्या हातात नाही आहे, परंतु नथिंग टू डू विथ क्वालिटी. आणि ज्या प्रकारे काही लोक फक्त मार्केट शेअर कॅच करण्यासाठी काही गोष्टी करतात, आपण फार सकारात्मक नजरेने या लोकांना बाजूला ठेवणं गरजेचं आहे असं मला याच्यामध्ये वाटतं. तर हे काही जनरली काही हायलाईट्स आहे सीझनच्या 2023च्या, ज्या 2024ला लागू पडतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय चॅलेंजेस 2023ला काय काय आले 22-23ला. तर मागच्या वर्षी पण संघामध्ये असेल किंवा दाभोळकर परिवारामध्ये असेल, तर बऱ्याच वेळा आपण किंवा इव्हन या सेमिनारमध्ये आपण पण म्हटलं होतं की बाबा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फूड सेफ्टीचा इश्यू येऊ शकतो, जस्ट लाईक क्लोरोमायकॅट क्लोराईड विच इज हॅपन इन 2010. तर आपण आयव्हरमेक्टिनचा फार मोठा इश्यू बघितला. म्हणजे इतकं चांगलं अवेअरनेस क्रिएट करून मी तर म्हटलं की आपण कदाचित वाचलो, एक शेतकरी म्हणून आपण वाचलो. जर हा आयव्हरमेक्टिनचा जर विषय कदाचित जर फरवरी किंवा एंडला किंवा मार्चच्या 1st-2nd वीकमध्ये जर ॲनालिसिस व्हायला चालू झालं असतं तर द्राक्षाचं काय झालं असतं तुम्ही विचार करा. ओके, तर कदाचित आपल्याला फार मोठे आशीर्वाद म्हणायचे की आपण हा आयव्हरमेक्टिनचा विषय जो ॲनेक्झर 9मध्ये जो इन्क्लूड करायचा विषय तो ॲट द एंड ऑफ 10th जानेवारी to 20th जानेवारीमध्येच घडला. त्याच्यामध्ये हजारो काही गोष्टी पडद्याच्या आड घडल्या, त्या काय मी सांगत नाही, पण त्या बऱ्याचशा गोष्टीचा मी पण साक्षीदार आहे. याच्यामध्ये 100% NRCचा पण रोल आहे, द्राक्षबाजार संघाचा पण रोल आहे. हे सांगायच्या गोष्टी असं चांगल्या निर्यातदारांचा रोल आहे, चांगल्या द्राक्षबाजारांचा रोल आहे की बाबा त्यांनी पण ही गोष्ट मनावर घेतली की नाही 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 अशी गोष्ट असेल तर आजच आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. तुम्ही हा जो आयव्हरमेक्टिन आहे तो ॲनेक्झर 9मध्ये इन्क्लूड करा ओके. आणि तो 22-23 जानेवारीला आयव्हरमेक्टिन इन्क्लूड झाला. नाहीतर योगेश आपलं विजू जे 2010ला घडलं होतं तोच किस्सा आज रिपीट व्हायला काय हरकत नव्हती ओके. ठीक आहे, आपले सॅम्पल डबल आपण ॲनालिसिस केले, 3-3, 4-4, 5 वेळा आपल्याला ॲनालिसिस करायला लागले, पण आपला धंदा टिकला. कारण धंद्यामध्ये एकदा जर परत आत्मविश्वास गेला असता की ही लोक बोलतात आणि करतात वेगळं ओके, तर परत 2010ला आपण जाऊन बसलो असतो. सेकंड म्हणजे मागच्या वर्षीचे अनसिजनल रेन्स, पर्टिक्युलरली नाशिकचं मागच्या वर्ष हे अतिशय नाशिकच्या शेतकऱ्यांना ब्लड प्रेशर, शुगर, डायबेटिक सगळंच वाढवणारं होतं. आणि वेगवेगळ्या हवामान तज्ञांचे अंदाज, त्यातनं वाढणारा मानसिक ताणतणाव, या गोष्टीवर सुद्धा एक सेपरेट लेक्चर आपल्याला मयूर कदाचित लवकर तुम्ही ऑर्गनाईज करा ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग. की बाबा ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग हे जे काही क्लायमेटचे अंदाज आहे, मी काही क्लायमेटच्या अंदाजच्या विरोधात नाही आहे, परंतु पर्टिक्युलरली फरवरी, मार्च, एप्रिलच्या दरम्यानचे जे काही अंदाज दिले जातात ते अंदाज जर बरोबर नसतील तर ते फार घातक आहे शेतकऱ्यासाठी. त्यांनी मार्केट, मी आज ठाम आहे या स्टेजवरनं सांगतो की ते व्यापाऱ्याला पोषक आहे, शेतकऱ्याला घातक आहे ओके. शेतकऱ्यांनी पण त्याचा कितपत 100% ॲक्युरेट डाटा असेल, ज्या आपल्याकडे काही लोक तर दीपक वगैरे जो काही पद्धतीचा अंदाज देतात, IMD वगैरे वगैरे किंवा नेगी सर असतील, मला त्यातला बिंग ॲग्रिकल्चरिस्ट त्यातलं मला मेट्रोलॉजीचा आज इतकं माझ्या लक्षात नाही आहे, पण तो अंदाज परफेक्ट असणं गरजेचं आहे ओके. अदरवाईज काय होतं की बाबा 7 मार्चला पाऊस पडणार, मग ते 2 मार्चला लोक पेपर काढतात, मग तो गोंधळ, मग ती 50-70 रुपयाची प्राईस 50ला येणं. काही पॉझिटिव्ह आहे, काही निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असे असतात की लोक मग थोडंसं जे काय असतील त्या काही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करतात, कोणी इरिगेशन मॅनेजमेंट करतं, काही पॉझिटिव्हज पण आहेत नो डाऊट. पण ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मी आज या गोष्टीशी ठाम आहे की त्यांनी शेतकऱ्यांचं जर चुकीचा अंदाज दिला तर नुकसान होतं. याच्यात माझ्या मनात ॲटलिस्ट द्राक्षाची तीळ मात्र शंका नाही आहे ओके. तर थोडंसं अजून प्रॉपर वेने याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि जे काही क्रॅकिंगच्या वेळे जे काही गोष्टी घाबरल्या जातात, क्रॅकिंग काय आपल्याकडेच नाही होत. आता पुण्यात जो द्राक्ष बागायतचा सेमिनार होता, काही लोकांनी जर अटेंड केला असेल, मला वाटतं नाशिकची उपस्थिती सगळ्यात कमी होती. कारण नाशिकला असे दाभोळकर प्रिपेअर असेल, द्राक्ष पंढरी, ग्रेप्स फार्मिंग आणि अरविंद किंवा हे सगळे लोक वर्षभर उपलब्ध राहतात ओके. त्यामुळे नाशिकच्या लोकांना असं वाटतं काय जायचं पुण्यामध्ये ओके.
पण मला वाटतं की थोडंसं जायला पाहिजे असं एकंदरीत वाटतं, ॲटलीस्ट चक्कर तरी मारून आलं पाहिजे. उद्या असं नको व्हायला की संघच तुम्हाला विसरून जाईल. ओके, पण याच्यामध्ये मेजर जे रिझन जे होतं किंवा मेजर जो चॅलेंज होता तो क्रॅकिंगचा होता. क्रॅकिंग कशी अवॉइड करावी. आणि मी काय थोडेफार जे लेक्चर तिथं ऐकले ना, त्याच्यामध्ये कुठल्याही लेक्चरमध्ये असं सांगितलं नाही की बाबा तुम्ही ॲट द टाईम ऑफ हार्वेस्ट तुम्ही हे करा ते करा. ओके, याच्यामध्ये मी त्यातला तज्ज्ञ नाही, तर समोर राहुल बसला आहे आणि आमच्या अन्नूदादा आणि सगळी मंडळी ते त्याच्याविषयी अलर्ट करतील. पण ह्या चुकीच्या अंदाजाने मी जाणीवपूर्वक याच्यावर 2 ते 3 मिनटं स्ट्रेस देतो, फार नुकसान होतं. म्हणजे चुकीचे प्रॉडक्ट्स पण वापरले जातात, चुकीच्या पद्धतीची टेस्ट इटिंग क्वालिटी पण बिघडवली जाते. मी काय ह्याच्या विरोधात नाही की शेतकऱ्याचं नुकसान होणे, शेतकऱ्याचं 100% नुकसान नाही झालं पाहिजे, पण जे भीतीने नुकसान होतं ना ते फार मोठं आहे. ओके, तर या गोष्टीला सुद्धा तरुण शेतकरी यांनी त्या गोष्टीचा अवेअरनेस क्रिएट करावा. क्रिम्सन लेटला कशी उपलब्ध होईल ॲटलिस्ट नाशिकच्या लोकांनी हा विचार करणे. हाय टेम्परेचरमध्ये राहुल आणि सर्व टीम इथं उपस्थित आहे, फ्रॅटेली आणि सगळ्यात वनिताचं मोठं काम आहे याच्यामध्ये. तर मी सांगेल की बाबा क्रिम्सनला लेट कलर आपल्याला आणावाच लागेल. त्याच्याकरता मग क्रॉप लोड असेल काय असेल, कारण मी मार्केटच्या हिशोबाने सांगतो मी तुम्हाला, कारण की जगभरामध्ये 15 मार्च नंतर रेड सीडलेस कुठेही राहत नाही, हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो. म्हणजे 15 मार्चपासून तर एप्रिल एंडपर्यंत ज्याला आपण फ्रेश रेड सीडलेस हार्वेस्ट जवळजवळ ऑलमोस्ट 80% ठिकाणी नसतं. म्हणजे इंडिया एकमेव कॉन्टिनेंट आहे की जिथे तुम्हाला फ्रेश रेड सीडलेस तुम्ही हार्वेस्ट करू शकतात. अशा वेळेस जर तुमच्या जर क्रिम्सनला, मी आज क्रिम्सनचं नाव का घेतलं की तुमच्या क्रिम्सनला जर प्रॉपर कलर आला, प्रॉपर टेस्ट असले, स्काय इज लिमिटेड आहे तुमच्याकरता. तुम्ही मार्केट कॅच करू शकतात. एखाद्या सुपर मार्केटला त्या रस्त्यापासून जाण्यासाठी म्हणजे दुसऱ्या कंट्रीच्या रस्त्यापासून जाण्यापासून तुम्ही रोखू शकतात. सेम कंडिशन लेटला जर आपली जी व्हाईट सीडलेसची जी क्वालिटी आहे ओके ती तशा लेवलला नाशिकला होते नो डाऊट, परंतु सांगलीला कदाचित जास्त बेनिफिट असेल त्याचा क्लायमेट आणि टेम्परेचर. परंतु कसं असतं शेवटी आर्थिक जगतामध्ये हेच बघितलं जातं की आफ्टर ऑल क्वालिटी मॅटर्स. तिथे हे बघत नाही की अरे वो नासिक में था ना उधर तो क्या क्वालिटी अच्छा नहीं होता ना, ठंड ज़्यादा गिरती, हे कुणी बघत नाही. ते म्हणतात कोणसा मिठा आहे कोणसा अच्छा आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा इटिंग क्वालिटीच्या बाबतीत आजही सांगली आपल्या पुढे आहे. याच्याबाबतीत माझ्या मनात तरी कुठली तरी मात्र शंका नाही. पण जे काही फॅक्टर असतील त्या फॅक्टरवर हे जे काही तज्ज्ञ आज मागच्या 2-3 दिवसापासून इथं गेलेले त्यांना माझ्या दृष्टीने एक ज्याला आपण एक छोटासा एक पॉईंट्स दिलेले मी, याच्या अनुषंगाने आपण याचा गोष्टीचा विचार करावा. बाकीच्या स्लाइड्स की मी एवढ्या महत्त्वाच्या घेत नाही. ऑलरेडी या स्लाइड्स ऑलरेडी बऱ्याच कवर झालेल्या आहे की बाबा, पण जनरली एक सीझनची तयारी असते की 2 प्रकारचे आपल्या एमआरएल होतात, ज्याला आपण एक मॅक्झिमम रेसिड्युअल लेवल म्हणतो, ज्या PPM किंवा मिलीग्रॅम्स पर किलोग्रॅमने आपण कॅल्क्युलेट करतो. एक असती PHI ज्याला आपण प्री हार्वेस्ट इंटरवल म्हणतो किंवा सेफ्टी पिरियड म्हणतो, आणि एक असती ARFD. तर ARFDची संकल्पना पण नाशिकच्या लोकांनी थोडी समजून घेणं गरजेचं आहे, कारण की नाशिकमध्ये जो काही निर्यात होती ती प्रामुख्याने जर्मनी या कॉन्टिनेंटमध्ये होते. आणि जिथे महेंद्रसारखी असेल, मॅग्नेस असेल, PC फ्रूट असेल, सह्याद्री असेल, बऱ्याच कंपन्या तिथं निर्यात करतात. आणि तिथे निर्यात करत असताना नंबर ऑफ केमिकल्स बरोबर ARFD सुद्धा चेक केली जाते. तर ARFD म्हणजे ॲक्यूट रेफरन्स डोस. इट डिफाइन्स द अमाऊंट ऑफ सबस्टन्स पर kg बॉडी वेट गेन थ्रू फूड विथ अ मील और विदिन टेकन 1 day विथ नो डिस्क्रिमिनेट रिस्क टू द कन्झ्युमर कॅन बी गिवन. ARFD म्हणजे थोडक्यात काय की जे मी अडल्ट आहे परंतु काही लोक टीनेजर असतात, 12 वर्षे, 14 वर्षे, 8 वर्षे, 10 वर्ष, ते लोक असा विचार करतात की हे केमिकल सहसापणे त्या टीनेजर्सनी किती कन्झ्युम झाल्यानंतर त्याला त्रास होऊ शकतो. आणि त्याची पण एक व्हॅल्यू येते. आता त्या व्हॅल्यूशी आपण इथं जास्त डिस्कस करूयात नको, पण पर्टिक्युलरली लॅम्बडा सायलोथ्रिन तुम्ही जे प्रॉडक्ट वापरतात, फिप्रोनिल जे प्रॉडक्ट तुम्ही वापरतात, टेबिकॉनॅझॉल जे प्रॉडक्ट तुम्ही वापरतात, ARFDच्या लाखो व्हॅल्यू आहे. आणि थोड्याफार प्रमाणात यावर्षी ॲबॅमॅक्टिन, पण त्यातल्या टेबिकॉनॅझॉल, लॅम्बडा सायलोथ्रिन आणि फिप्रोनिल आणि थोड्याफार ॲबॅमॅक्टिन. तर याच्यामध्ये कदाचित कधी तुमचा सॅम्पल क्लिअर पण असू शकतो 100%, परंतु तुमच्या सॅम्पलच्या अगनेस्ट किती डिटेक्शन आलं ना ते पण याच्यामध्ये फार, 3 पर्टिक्युलर केमिकल्समध्ये फार महत्त्वाचं होतं. कारण की जसं फॉर एक्झाम्पल लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, लॅम्बडा सायलोथ्रिनची MRL फॉर एक्झाम्पल तुमची 0.07 आहे. भले तुमचं 0.02 आलं असेल म्हणजे तुमचं सॅम्पल क्लिअर आहे, तुमच्या हिशोबाने ती 15 ते 20% कॅल्क्युलेट होती. पण ARFDचा एक वेगळा फॉर्म्युला आहे, तो आता आपल्याला इथं डिस्कस करण्याची गरज नाही, पण कधी काय असेल तर मी सांगेल तो, त्याच्या अनुषंगाने ती फेल जाते.
मग कधी कधी तुमचा निर्यातदार तुमच्याकडे ती हार्वेस्टिंग उशिरा टाकतो, मग आपल्याला असं वाटतं की अरे तो हार्वेस्टिंग टाकत नाही, मग आपण त्याच्याविषयी गैरसमज तयार करतो किंवा मार्केट खाली येतं. तर ही गोष्ट आपण प्रामुख्याने समजून घेणं गरजेचं आहे. 33% आणि 50% आणि 70% असे 3 प्रकारचे केमिकल्स आपण सहसापणे फॉलो करतो. काही सुपर मार्केट्स असे की जे कुठलंही केमिकल असेल त्याच्या 70% डिटेक्शन झालं असेल स्वीकारतात, काही 50% असं स्वीकारतात, काही 33% असं स्वीकारतात. फॉर एक्झाम्पल इमिडाची जर MRL, फॉर एक्झाम्पल ॲझोझिस्ट्रोबिनची जर MRL 1 मिलीग्रॅम पर किलोग्राम आहे, ते जर 0.7 डिटेक्ट झालं, ओके, तर ते 70% झालं. ओके, काही सुपर मार्केटला 70% चालतं, पर्टिक्युलरली अल्डीसारखं मार्केट जे आज नाशिकमधून 700 ते 800 कंटेनर एक्सपोर्ट करतं. काही सुपर मार्केटला प्रामुख्याने 33%च्या पुढे लागत नाही. लिडलसारखं मार्केट म्हणजे ॲझोझिस्ट्रोबिनची MRL 1 असेल तर ते 0.3च्या पुढे नसावा. ओके, तर ह्या पण गोष्टी थोड्याशा घेणं गरजेचं आहे. चायनाचं ह्या वर्षी पण निर्यात चायनात चालू राहील. चायनाच्या MRLमध्ये फारसा फरक नाही आहे. जी तुम्ही युरोपला MRL फॉलो करतात तीच MRL फॉलो करा. मागच्या वर्षी काही द्राक्ष आपल्याकडे पर्टिक्युलरली इराण, त्यानंतर इंडोनेशिया, तैवान, थायलंड म्हणजे बारामती, इंदापूर, काही प्रमाणात नाशिकमधनं सुद्धा, पण मेजॉरिटी त्या एरियातनं पण निर्यात झाली होती. जे काही निर्यातदार करतात आपल्याकडे DJ सारखे चांगले निर्यातदार आहेत, अजून बरेचसे निर्यातदार आहे, चांद फ्रूट वगैरे. पण आपल्याला ज्याला आपण असं म्हणतो ना की लागो भागोटोला, कधी कधी काय होतं की हे जे लोक जनरल काम करतात त्यांना वाटतं आपण काही मारलं तर चालतं, पण मला कल्पना आहे कारण मी त्या लोकांच्या डे टू डे बेसमध्ये संपर्कात असतो, तिथं जाऊन त्यांचे किती कंटेनर रिजेक्ट होतात. ओके, त्यामुळे ठीक आहे ते तुमच्याशी बोलत नसतील, काय होत नसतील, पण मला असं वाटतं की जरी आपण लोकलचं जरी काम करत असलो, ओके, मी म्हणत नाही की तुम्ही काही फॉलो करू नका, पण लोकलचं जरी काम करत असलो तरी तुमचा जर माल कोणी निर्यातीला खोडत असेल तर बऱ्याच देशामध्ये मागच्या वर्षीच्या पर्टिक्युलर इराणमध्ये कोडॅक स्टँडर्डनुसार ॲनालिसिस करणं चालू केलं होतं. ओके, त्याच्यामध्ये कोणी मोनोक्रोटोपास मारलेलं होतं, कोणी डायमेथॉएट मारलेलं होतं, कोणी ॲसिफेट मारलेलं होतं, बरं का. मग त्या इम्पोर्टरला तो माल इकडचा तिकडचा इकडं करावं लागतं. पण ही गोष्ट तुम्हाला आज नाही, अजून ह्या वर्षी कदाचित तुम्हाला जाणवेल की दुसरा निर्यातदार जो कधी चेक करत नव्हता तो तुम्हाला मागेल की तुझी वहीची मला फोटो दाखव, आहे ना, वहीचा फोटो दाखव, आणि तो वहीचा फोटो काढून बघेल की अरे यांनी मारलेलं आहे का नाही मारलेलं, कारण की तो चेकिंग करणार नाही. ओके, पण ओव्हरऑल मला सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही युरोपला करा, नाही तर UKला करा, नाही तर अजून कुठेही करा, तुम्हाला MRL आता डे बाय डे सगळ्यांनाच फॉलो करणं गरजेचं आहे. हे स्टेटमेंट कदाचित नाशिकसाठी लागू पडणार नाही, परंतु सांगली आहे किंवा बराचसा तासगावचा एरिया आहे जिथं ती द्राक्ष निर्यात होतात, पर्टिक्युलरली व्हिएतनामला किंवा रशिया तर सोडा तुम्ही, पण पर्टिक्युलरली व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड इथे जे निर्यात होतात तिथं त्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. MRL डिफरंट आहे, ओरिजिन टू ओरिजिन, ग्लोबल गॅप, फार्म हायजीन, याच्याविषयी कुठलंही नको. बरेचसे केमिकल्स बँड लिस्टमध्ये ज्याची आपण चर्चा करू त्याचा ट्रेस पण नको, बऱ्याच सुपर मार्केटला नसतो, पर्टिक्युलरली क्लोरोपायरिफॉस, प्रोफेनोफॉस, ॲसिफेट, त्यातल्यात आपण जे वापरतो केमिकल क्लोरोपायरिफॉस आणि प्रोफेनोफॉस, याचा बऱ्याचशा सुपर मार्केटला ट्रेससुद्धा नको असतो. त्यामुळे याचा वापर करताना आपल्याला कधी आपल्याला वापर करावा लागतो खोडं धुण्यासाठी किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, तर याचा वापर करताना फार काटेकोर पद्धतीने करावा. त्यानंतर ह्या वर्षीचा जर आपण सहसापणे जर विचार केला तर मी एक चायनाचं तुम्हाला सांगतो की चायनाच्या MRLमध्ये फारसा फरक नाही आहे. फक्त जी समोर तुमची स्लाईड दिसते याच्यामध्ये चायनाची MRL जी फोझटाईल सॉल्ट्स ऑफ ॲल्युमिनियम ज्याला म्हणतो किंवा सॉल्ट ऑफ फॉस्फनेट्स म्हणतो त्याची MRL 10 आहे, जी युरोपची 100 आहे. म्हणजे जे काही लोक चायनासाठी निर्यात करतात त्यांनी 60-70 दिवसानंतर फक्त सॉल्ट्स ऑफ ॲल्युमिनियम जे बाजारात बऱ्याच नावाने विकलं जातं किंवा सॉल्ट ऑफ फॉस्फनेट्स याचा सहजपणे मण्यानंतर 4-5-6-7 mm मण्यानंतर याचा वापर टाळावा. मग तुमचा सॅम्पल चायनात पण चालू शकतो आणि तुमचा सॅम्पल युरोपला चालू शकतो. युरोपच्या लोकांना घाबरायची गरज आहे, त्यांची MRL ऑलरेडी 100 मिलीग्रॅम्स पर किलोग्रॅम आहे. याच्या पलीकडे बाकीचे जे केमिकलच्या चायनाचे आणि युरोपचे जे MRLs आहेत, तुम्ही युरोपच्या जरी MRL फॉलो केला तरी तुम्ही चायनाला तुमचा सॅम्पल हा कन्फर्म होऊ शकतो. चायना कंपल्सरी चेकिंग करणार, याच्याविषयी कुठल्याही प्रकारचं दुमत ठेवू नका. मागच्या वर्षी आपल्याला चायनाला निर्यात करता आली नाही, यावर्षी चायनाला ऑलरेडी आजपासून एक फ्रूट लॉजिस्टिका म्हणून तिथं कॉन्फरन्स चालू झालेली आहे. महाराष्ट्रातले आणि भारतातले सगळेच लोक तिथे गेलेले. ओके, थोडक्यात ही भविष्यातली संधी आहे की लोक विचार करतात. मागच्या वर्षी ज्या काही RKSSN ज्या चायनामध्ये निर्यात झाल्या होत्या, पर्टिक्युलरली सांगली भागातनं RKSSN आणि अजून कुठली त्या बऱ्याच व्हरायटी त्या वेद, गोविंद, काय XYZ, तर
त्या चांगल्या प्रकारे, म्हणजे आज मी म्हणणार नाही, पण ते ज्याला आपण म्हणतो ना की वेळेला केळं आहे ना, काही नसलं का आपण कसं भूक लागली का केळं खाऊन घेतो, तसं ते मार्केट एम्प्टी होतं. त्या एम्प्टी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे RK, SSN किंवा हे जे काही वेद वगैरे वगैरे जे काही तिथं पोचले, जे 17-18 mm लांब आणि 30 ते 35 mm लांब, 40 mm लांबपर्यंत, 30 ते 40 mm लांबी आणि सहसापणे 15 ते 18 mm पर्यंत जाडी, अशा प्रकारच्या चांगल्या इटिंग क्वालिटीच्या मागच्या वर्षी सहसापणे 1200 कंटेनर निर्यात झालेली आहे. यावर्षी त्याच्या आकड्यात निश्चित वाढ होऊ शकते. परंतु ही जी वाढ आहे चायनाची, ही 100% इटिंग क्वालिटीवर राहणार, याच्याविषयी कुठलीही दुमत धरू नका. म्हणजे तुमची 50 mm लांब असेल आणि 22 mm जाड असेल, पण त्याच्यात इटिंग क्वालिटी नसेल तर कोणीच खाणार नाही त्याला, चायनात तरी खाणार नाही. एक वेळेस तुम्ही बाकीच्या सुपर मार्केटला ऑन द बेसिस ऑफ कंप्लायन्स तो माल सेल करू शकतात, पण चायनाची काही जे सांगलीतनं जे काही निर्यात होतात त्याच्याकरता खाण्याची चव हाच सगळ्यात मोठा पॅरामीटर आहे. सेकंड, नाशिक रिजनमध्ये मागच्या वर्षीचा अनुवादाने म्हणा किंवा ह्या गोष्टींनी म्हणा, मागच्या वर्षी नाशिकचे सॅम्पल्स बिकॉज ऑफ आयव्हरमेक्टिन कम्पेअर टू सांगली जास्त फेल होते. म्हणजे जे काही सॅम्पल्स टोटल फेल गेलेले होते, मी हा काही डाटा TV असेल, जिओकेम असेल, 4-5 लॅबचा ॲनालिसिस केला होता. ह्या लॅबच्या ॲनालिसिसमध्ये असं जाणवलं की कम्पॅरेटिव्हली सांगलीचा जो एक्सपोर्ट ग्रोविंग एरिया म्हणतो मी, सगळा एरिया नाही, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबादचा कम्पॅरेटिव्हली, सांगली म्हणजे इन्क्लुडिंग लातूर, उस्मानाबाद, तर तिथे सहसापणे फेल सॅम्पलचं प्रमाण हे ऑलमोस्ट 5% पर्यंत होतं. ओके, पण नाशिकचं प्रमाण मागच्या वर्षी मजबूत होतं. त्याचं कारण प्रमुख केले आयव्हरमेक्टिन हे होतं. हे ऑलरेडी हा सांगलीच डाटा आहे, पण सांगलीच डाटाविषयी काही बोलायची गरज नाही. माझ्याकडे तालुका वाईज पण डाटा आहे, पण आज काय आपण त्याच्याविषयी, म्हणजे सांगलीचा आहे, निफाडचा आहे, पण आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कुठला डाटा आणि कुठल्या पद्धतीने कुठला तालुका काय रिप्रेझेंट करतो. मग खानापूर असेल, खटाव, तासगाव, आटपाडी, त्याच्यात मी मध्ये पडत नाही. परंतु आजच्या मिटिंगला काही बरेचसे सांगलीकरांचे मला फोन आले होते की बाबा आम्ही पण निर्यात करतो, आमचे जरा काही सांगत चला. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत का होईना द्राक्ष पंढरीचा आवाज पोहोचला पाहिजे, म्हणून मग मी 2-2 वेळा त्यांचं नाव घेतो. इथे येण्याच्या अगोदर पण त्या लोकांचं म्हणणं होतं की थोडंफार आम्ही करतो, आम्हाला जरा आमच्या अनुषंगाने, तुम्ही फक्त नाशिकच्या अनुषंगाने बोलतात, पण लातूरमधून 1-2 फोन होते की आम्हाला पण जरा आमचंही नाव घेत चला, की बाबा जेणेकरून एक कॉन्सन्ट्रेटेड अप्रोच होईल. मी पर्टिक्युलरली जे संघात जे प्रेझेंटेशन दिलं होतं त्याच्यामध्ये जेव्हा मी बघितलं नाशिकची 65% मंडळी, मी सगळ्या नाशिकच्या फाईलला PPT स्किप करून टाकल्या आणि फक्त मग सांगली, लातूर, उस्मानाबाद, सोलापूरचंच दाखवलं. आता फॅल्युअरमध्ये जर विचार करणार, आयव्हरमेक्टिन, कॅप्टन, बिफ्रोफेंजिन, करंजिन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सॅम्पल्स फेल होते. कॅप्टन आजही केमिकल चांगले, आपले अरविंद आणि सर्व लोक त्याला प्रमोट करतात ॲज अ कॉन्टॅक्ट फंगिसाइड्स. परंतु माझं आजही म्हणणं आहे की नियर टू फ्लावरिंग कॅप्टनचा वापर नसावा. ओके, म्हणजे एक 15-20-22 दिवसापर्यंत जे काय तुम्हाला 2 स्प्रे, 3 स्प्रे, 4 स्प्रेपर्यंत घ्या तुम्ही, त्याविषयी अरविंद तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतील. बिप्रोफेंजिन आजही बार्क वॉशिंगसाठी चांगलं केमिकल आहे, बार्क वॉशिंगसाठी, म्हणजे जे बाजारात ॲप्लॉड वगैरे नावाने विकलं जातं. परंतु आपल्याकडे तसं प्रमाण त्याचं कमी आहे, ओव्हरऑल जे सॅम्पल्स फेल गेलेले. परंतु UUG-MRL ऑलरेडी त्याची 0.01 आहे. कारण क्लोरोपायरिफॉस आणि बिप्रोफेंजिन तुम्ही जर रेड मार्कमध्ये बघितलं, याचं फेल्युअरचं प्रमाण ऑलमोस्ट सारखं आहे. तर सेटिंग नंतर कुठल्याही हालतमध्ये बिप्रोफेंजिनचा वापर करू नका. पण बार्क वॉशिंगसाठी यावर्षी हे वर्ष कदाचित मिलीबग्स, थ्रिप्स आणि भुरीचं राहील असं मला एकंदरीत वाटतं. त्याच्यात आपण पुढे चर्चा करू. मिलीबग, थ्रिप्स आणि भुरीसाठी आपल्याला काय बेस्ट सजेशन असतील अकॉर्डिंग टू रेसिड्यू मॅनेजमेंट, याचं पण आपण चर्चा करू. पण आयव्हरमेक्टिन, कॅप्टन, बिफ्रोफेंजिन आणि बरेच लोक मागच्या वर्षी काही करंजीन वगैरे 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 वापरत होते. करंजीनमध्ये सुद्धा आपले सॅम्पल्स मागच्या वर्षी सापडले होते. याच्या दरम्यान मला हा काही सांगलीचा डाटा आहे, सांगलीचा डाटा कम्प्लीट नाशिकच्या उलटा आहे. तुम्ही सांगलीमध्ये जर बघणार तर फॅल्युअर असलेले केमिकल कम्प्लीट वेगळे, बिफ्रोफेंजिन, टॉल्फेनपायराइड, ॲबॅमॅक्टिन, मॅट्रिन, ऑक्झिमॅट्रिन. तर थोडासा सांगलीकरांनी पण या गोष्टीचा, हे केमिकल्स तुम्ही जे वापरतात त्याचा, यातले बरेचसे केमिकल अडल्टर बायोलॉजिकल्समधून जातात. हे जे समोर स्लाईडमध्ये दिसत आहेत हे तुम्ही अवॉइड करावा. आता डिटेक्शनमध्ये जर विचार केला आपण नाशिकच्या, तर जी मला आजही चिंता आहे, जर तुम्ही समोर बघितलं स्लाईडमध्ये, तर थायमॅथॉक्झामचं डिटेक्शन आजही 8% पर्यंत आहे. थायमॅथॉक्झाम ॲनेक्झर 9मध्ये 5मध्ये इन्क्लूड नाही आहे. बरेच लोक थायमॅथॉक्झामसारख्या प्रॉडक्टचा ड्रेंचिंगला ऑक्टोबरनंतर उपयोग करतात. त्याचा उपयोग करू नका. ॲज पर ग्लोबल गॅप जे प्रॉडक्ट तुमचं लेबल क्लेम नाही ते प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकत नाही. एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत ठीक आहे, पण ऑक्टोबरपर्यंत तुम्ही 1-2 स्प्रे घ्या ना थायमॅथॉक्झाम, पण ड्रेंचिंग करू नका. ड्रेंचिंग करून त्याची जी MRL आहे त्या MRLच्या आजूबाजूला जर ते डिटेक्शन आलं तरी बरेचसे सुपर मार्केट ते बिंग ॲनेक्झर 9मध्ये नाही आहे. ओके, ॲनेक्झर 5मध्ये नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्शन येऊ शकतं. मी दुसरा रेड मार्क केला इथेफॉनवर. इथेफॉनचं यावर्षीचं लेबल क्लेम आलेलं आहे, जे काही लेबल क्लेम आपल्याला अप्रूव्ह झालेलं आहे इथेफॉनचं,
परंतु इथं बरं जी काही मंडळी बसलेली आहे, जी लोक काम करतात कलर व्हरायटीमध्ये, मनोजचं खूप चांगलं काम आहे आमच्या. तर माझं सांगणं राहील की मनोज आहे, राहुल दादा आहे, इथेफॉनचा अनज्युडियस यूज होता कामा नाही. कारण यावर्षी जर तुमची क्रिम्सनची टेस्ट तुम्हाला बिघडायची नसेल तर तुम्हाला इथेफॉन यावर्षी लेबल क्लेम अप्रूव्ड आहे. पण इथेफॉनची राईट स्टेज तुम्हाला आयडेंटिफाय करणं आहे, ते काही माझं काम नाही. पण जे काही हुशार शेतकरी, तज्ज्ञ शेतकरी याच्यामध्ये काम करतात, मग जे काही 5% कलरला किती स्प्रे आणि यातनं इथेफॉन आपल्याला राईट जाणं गरजेचं आहे. अदरवाईज इथेफॉनची लेबल क्लेम आहे म्हणून अनिर्णयात जर वापर झाला तर जे काही आपण क्रिम्सनचं नाव कमवलेलं आहे, म्हणजे हे डिटेक्शन कसे तुमच्या क्वालिटीशी कोइन्साइड करतात मी या स्लाईडवर तुम्हाला दाखवतो, तर तुम्हाला परत या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. बाकीचे डिटेक्शन ॲज सच रेग्युलर आहे, नाशिकमध्ये फार मोठी चिंता करायची गरज नाही. याच्यामध्ये स्पायरोट्रमॅट ऑलमोस्ट 83% सॅम्पल्समध्ये डिटेक्टेड आहे. डायथिओकार्बामेट्स अजूनही डिटेक्शन राहणार, त्याच्यात आपलं काही नाही आहे. पण फॉझटाईल किंवा सॉल्ट ऑफ फॉस्फोनेट्स अजून पण मोठ्या प्रमाणात ज्याच्यामध्ये मेजॉरिटी असतात. डिटेल्समध्ये नको आहेत आपल्याला, बऱ्याचशा स्लाईड पुढे बघायच्या. हे काही इमिडिएट स्टेप्स आहे ज्या नाशिक रिजननी पुढे घेतल्या पाहिजे. तर मी ऑलरेडी लिहिलं आहे की नीड द सॉलिड प्लॅन फॉर पावडर मिल्ड्यू अँड थ्रिप्स अँड मिलीबग कंट्रोल. सॉलिड प्लॅन आपल्याकडे यावर्षी पाहिजे. ओके, सॉलिड म्हणजे काय? सॉलिड म्हणजे असं की कॉन्क्रीट प्लॅन. कुठेही नो डाऊट त्याच्या अनुषंगाने आपण रेजिस्टन्स मॅनेजमेंट पण फॉलो करू शकतो. अधिक आपण आपले जे काही केमिकल्स डिटेक्शन हे पण फॉलो करू शकतो. कारण की हे वर्ष आजच तुम्ही बघा, साधे आपण जर मार्केटमध्ये असं रस्त्याने जर फिरलो तर जुन्या काळात आपल्याला एरंड वगैरे गवत त्यात किती मोठ्या प्रमाणात भुरी दिसते. ओके, म्हणजे वर्ष भुरीचं राहणार, त्याच्यात मला कुठली शंका वाटत नाही. थ्रिप्सचं राहणार आहे, मिलीबगचं राहणार आहे, त्याच्याविषयी आपण पुढे चर्चा करू. पण नाशिकच्या लोकांनी या 3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. करंजीन आयवरमेक्टिन ऑलरेडी झालं. लिओसिनचं डिटेक्शन नाशिकमध्ये थोडंसं इन्क्रीजिंग ट्रेंडमध्ये, नाशिकचे लोक थोडे निर्यातीला कटाळले असं एकंदरीत त्याच्यातनं अर्थ काढायला काय हरकत नाही. कारण की जवळजवळ 10% पर्यंत डिटेक्शन विजूभाऊ मयूर नाशिकचं डिटेक्शनचं लिओसिनचं पोहोचलं आहे. ठीक आहे, लिओसिनची एमआरएल वाढेल न वाढेल नंतरचा विषय, पण लिओसिन येऊनच माल येतो असं काही मला वाटत नाही. कारण 10 वर्ष आपण विदाऊट लिओसिन कॅरी केलेले. पण काही लोकांनी, एखाद्या निर्यातदारांनी वेळेवर हार्वेस्ट केला नाही, त्याचा काट काढण्यासाठी काही लोक असे पण माझ्याकडे, मी रागाच्या भरात येऊन लिओसिन मारून टाकलेले. ओके, अरे अशा पद्धतीत मला त्याच्यात काही मजा वाटत नाही की अशा पद्धतीचा तुम्ही स्कॅड निर्णय घेणं आणि एकदा ते मारून मग तुम्ही कायमचे तुम्ही मार्केटमधून आउट होता ना त्याच्या. कारण मग तुम्हाला परत चान्सच नाही. ओके, मग वेळेवर झाले नाही हार्वेस्ट. आता XYZ बरेच रिझन आहे. परंतु या गोष्टीचा विचार करावा. थायमॅथोजम डिटेक्शन ऑलरेडी सांगितलं. इथेफॉनविषयी एक सॉलिड प्लॅन ऑफ इथेफॉन ऑन क्रिम्सन. इथेफॉन रिसीव्ह द लेबल क्लेम ऑन ग्रेप्स. याच्याकरता जे काही तज्ज्ञ आहे, अनुदादासारखे किंवा आमचे बबलूंकडे नाही आहे क्रिम्सन, परंतु जे काही चांगले लोक आहेत त्यांनी इथेफॉनचा प्लॅन करावा. अवॉइड द एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ कॅप्टन अँड यूज द करेक्ट मेथड ऑफ एकिसिटी. ओके, इन्स्टेड ऑफ, आता अरविंद आपल्यामध्ये बसला, अरविंद दरवेळेस सांगतो की आपल्याला अशा प्रकारे तुम्ही कॉन्टॅक्ट थेरी करा. अरविंद हे सांगत नाही की तुम्ही फक्त M45 म्हणजेच कॉन्टॅक्ट. ओके, कॉन्टॅक्टमध्ये तो सांगेल माझ्यापेक्षा चांगला की बाबा मॅनकोजेबचे पण 2-3 स्प्रे पाहिजे, प्रोपिनेपचे पण पाहिजे, कॅप्टन पण पाहिजे आणि क्लोरोथॅलोनिल पण पाहिजे. ओके, परंतु काही लोकांनी गैरसमज करून घेतला की फक्त M45च मारायचं. हे तुम्हाला का सांगतोय की आज डायथिओकार्बामेट्स ग्रुप तुमचा डिटेक्ट होतोय. डायथिओकार्बामेट्स ग्रुपमध्ये फक्त प्रोपिनेप, जे आज बाजारात अँट्राकॉल वगैरे नाव विकलं जातं, ते फक्त डायथिओकार्बामेट्समधनं सेपरेट ॲनालिसिस होतं. अदरवाईज होल ग्रुप इज ॲनालाइज ॲज अ डायथिओकार्बामेट्स, ज्याच्यामध्ये मॅनकोजेब पण आहे, झायनेप पण आहे आणि तुमचं प्रोपिनेप पण आहे आणि झायरम पण आहे. पण आपण एकच ग्रुप जर जास्त वापरत बसलं, एकच केमिकल, तर नो डाऊट जर उद्या जर सेपरेट ॲनालिसिस जर झालं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण ॲज सच ह्यावर्षी पण तसं मॅनकोजेबची फार चिंता करायची गरज नाही. जे काही तुम्ही 4, 5, 6, 7 स्प्रे रेग्युलर वापरतात ते तुम्ही वापरू शकतात. फक्त नुसतं मॅनकोजेबचा जातो नको. मॅनकोजेब बरोबर जे काही अरविंद इथं सांगतील, मॅनकोजेब, त्यानंतर प्रोपिनेप, जे कारण काय की ब्रँड नावं घेणं अवघड असतं केमिकल्स क्षेत्रामध्ये, पण तुम्हाला प्रॉपर यूज करणं त्याचा गरजेचं आहे. फ्रूट फ्लायचा आजही मोठा इश्यू आहे राहुल, कोणी मानू न मानू, परंतु फ्रूट फ्लायला नाशिकच्या लोकांनी विजू आपल्याला फार लाईटली घेऊन चालणार नाही. आपल्याकडे ज्या काही फ्रूट फ्लायच्या स्पेसीज डिटेक्ट झालेल्या आहे त्या स्पेसीज या स्टेजवर नाव घेणं चुकीचं आहे. परंतु आपल्याला फ्रूट फ्लाय आणि फ्रूट फ्लायचे जे मॅगट्स आहे, पर्टिक्युलरली कलर व्हरायटीमध्ये ब्लॅक सीडलेस असतील, इवन क्रिम्सन आणि इवन तुमच्या फ्लेममध्ये सुद्धा सहसापणे 15 फरवरी ते 15 मार्चच्या दरम्यानच्या ज्या बऱ्यापैकी ब्लॅक्समध्ये मला फ्रूट फ्लाय दिसल्या. बऱ्याच कंट्री या फक्त फ्रूट फ्लाय एकमेव किडीमुळे एक्सपोर्ट बॅन करतात, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे फ्रूट फ्लायचा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ट्रॅप हे वापरणंच आहे.
HIVC कुठल्या आहेत, मग ते तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्या, स्टँडर्ड कंपनीचे घ्या, त्याला लूर 4 दिवसाला बदला, प्रश्न नाही आहे. त्याच्यानंतर काही तुम्हाला पॉयझन बेड्स तयार करावं लागतील. पॉयझन बेड्स म्हणजे ठिकठिकाणी एक असे बेड्स तयार करावं लागतात ज्याच्यावर तुम्ही भलेही एक काही इन्सेक्टिसाईड स्प्रे करून त्याच्या अनुषंगाने त्या ज्या काही फ्रूट फ्लाय म्हणजे जे फळमाशी आहे तिचे जे काही अडल्ट्स आहे ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. ओके, आणि ते तिथं त्या बेड्समध्ये मारल्या जातात. त्याच्या पलीकडं तण नियंत्रण व्यवस्थित वगैरे करणं आणि जे काही तुमचे रेग्युलर इन्सेक्टिसाइड्स आहे त्याचा वगैरे वापर करणे. पण फ्रूट फ्लायचा विषय आपण लाईटली घेऊ शकत नाही. टेस्ट, शुगर, फ्लेवर, नीड टू अटेन्शन, मेंटेन द युनिक टेस्ट ऑफ नाशिक क्रिम्सन, गुड पोटेन्शियल असं मला एकंदरीत वाटतं. सांगली रिजनसाठी जर मी इमिडिएट स्टेप म्हणणार तर टेट्राकोनाझोलचा सांगलीच्या लोकांचा 16% टेट्राकोनाझोलचं डिटेक्शन आहे. सांगलीच्या लोकांनी टेट्राकोनाझोल आफ्टर फ्रूट सेटिंग पण अवॉइड केलं पाहिजे. मॅक्लोबिटॅनिलचं 27% डिटेक्शन आहे सांगलीमध्ये, ते मिनिमाइज होणं गरजेचं आहे. आजही सांगली किंवा लातूर किंवा उस्मानाबादमध्ये स्ट्रोबलिनचे डिटेक्शन दिसत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्झोझिल, ट्रायफ्लॉक्झिल, क्रिझोक्थामिल, पायरॅक्लोस्ट्रोबलिनिल. स्ट्रोबलिनचं 100%, मी तर बिपिन पण बसले आहेत, बिपिन आजही स्ट्रोबलिनचं डिटेक्शन तुमच्या लातूर उस्मानाबाद सांगलीमध्ये आहे. ओके, आणि ऑलरेडी तो एरिया सगळा डिसीज प्रोन एरिया आहे, जिथं कधीही जे पद्धतीचं डिस्टन्स आहे प्लांट टू प्लांट कधीही डाऊनी हाईक क्रिएट करू शकतो. ओके, आणि जर अशाच पद्धतीने जर आपण शेतकऱ्यांनी कंपनीचं सजेशन ऐकून जर स्ट्रोबलिनचा वापर चालूच ठेवला तर जे 4-5 वर्षापूर्वी सांगलीमध्ये मग डाऊनी अनियंत्रित झाला होता. नाशिकमध्ये नाही, ही गोष्ट ही सांगलीसाठी आहे. त्यानंतर ह्या काही गोष्टी मी त्याच्यामध्ये जास्त जात नाही, क्रॉप लोड किंवा राईट टेक्नॉलॉजी ऑफ स्प्रेइंग आणि सप्लाय ऑफ लेट फ्रूट्स, पण जनरली काही गोष्टी आहे. मॅनकोजेबसाठी ऑलरेडी मी क्लिअर केलेलं आहे की दॅट फॉर कमिंग 23-24 सीझन इंडियन ग्रेप सीझन अँड एक्सपेक्टेड डिक्रीज ऑफ मॅनकोजेब एमरल शुड नॉट अफेक्ट द ग्रेप सीझन, त्याच्याविषयी काळजी नसावी. ह्या वर्षीचे जे काही न्यू चेंजेस इन एमरल फॉर सीझन 2023 आहे, हा चार्ट तुमच्याकडे आहे, तेवढा वाचून सांगणं कठीण आहे. परंतु बऱ्यापैकी केमिकल्स ऑलरेडी तुम्ही ॲक्वायर्ड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये क्लोरोथॅलिनवर थोडं लक्ष राहू द्या. याची ओल्ड एमरल 3 होती, पण आता 0.01 आहे त्याची क्लोरोथॅलोनिल, जे आपण मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे 2-2-1-1-2-2 स्प्रे घेतो. प्रोपिनेप, नो डाऊट प्रोपिनेपचा फ्लावरिंग नंतर याचा स्प्रे करू नका, किंवा सेटिंग नंतर प्रोपिनेप आणि प्रोपिनेपचे जे संयुक्त बुरशीनाशक आहे जे प्रोपिनेप बरोबर विकले जातात याचा 100% तुम्ही अवॉइड करा. त्यानंतर काही केमिकल आहे ज्याचं एमरल वाढली पण आहे, जसं फ्लिओपायरमची 1.5 वरनं 2 झालेली आहे, पण इमिडाक्लोपिडची 1 to 0.7 झालेली आहे, ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे. स्पिनोटम जे बाजारात विकलं जातं त्याची एमरल थोडी कमी झाली आहे, 0.5ची 0.4 झाली, पण तरी तसं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. पण मेन जो विषय आहे तो म्हणजे फ्युचर प्रपोज एमरल. हा जो चार्ट तुमच्याकडे दिसतोय, ह्या चार्टमध्ये मी जे रेड मार्कमध्ये केलं आहे क्लोथॅडिन आणि थायमेथक्झाम. क्लोथॅडिन म्हणजे जे बऱ्याच नावाने मार्केटमध्ये विकलं जातं, डेंटास वगैरे, याची Q1 2026 पासून याची एमरल 0.0 होणार आहे. म्हणजे आज 2023 चाललं आहे, बरोबर आहे, तुमचं 2024चं फ्रूट हार्वेस्ट होईल. पुढचं वर्ष कदाचित तुमचं क्लोथॅडिन आणि थायमेथक्झामचं शेवटचं वर्ष असेल, कारण त्याची एमरल ऑलरेडी 0.01 होणार आहे. परंतु सुपर मार्केट कसं करतं की एखादी एमरल जर ते 2025ला चेंज होणार आहे ना, ते आजपासूनच घाबरायला चालू करतात, किंवा ते सर्टन केमिकल्स ते प्रोहिबिटेड लिस्टमध्ये टाकतात. कुठलंही सुपर मार्केट 3 प्रकारच्या लिस्ट देतात. एक असतं क्रिटिकल लिस्ट, एक असतं रिस्ट्रिक्टेड लिस्ट, आणि थर्ड असते प्रोहिबिटेड लिस्ट. क्रिटिकल लिस्ट म्हणजे लॅम्बडा सगळ्यांनी वापरलं चालत, पण क्रिटिकल एवढं लक्षात ठेवा. ओके, रिस्ट्रिक्टेड यूज म्हणजे काय, इमिडाक्लोपिड वापरा, पण यूज त्याचा रिस्ट्रिक्टेड करा, आणि तुम्ही का वापरणार आहे कळवा. आजही भारतातनं आपण जे काही इमिडाक्लोपिड वापरतो किंवा क्लोथॅडिन वापरतो, याचा आजही आपण लेखी देतो की आपण हे एरियल स्प्रे वापरत नाही. हे आपण कशासाठी वापरतो, सॉईल ड्रेनसाठी, कारण की जर एरियल स्प्रेसाठी वापरलं तर यांनी हनीबीज वगैरे मरतात, असं आपण ऑलरेडी सुपर मार्केटला लिहून देतो. त्यामुळे थोडीशी ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी. टेट्राकोनाझोलची जी एमआरएल आहे ती Q3 पासून माझ्याकडे जो डाटा आहे अजून ती ऑनलाईन अपडेट नाही झालेली, त्याच्या अनुषंगाने 0.01 होऊ शकते. तर पर्टिक्युलरली टेट्राकोनाझोलचा वापर आपल्याकडे इथे कमी आहे, परंतु सांगली भागामध्ये टेट्राकोनाझोलचा वापर मजबूत आहे. ओके, कारण तिथं डिटेक्शन ऑलरेडी 27% टेट्राकोनाझोलचं डिटेक्शन आहे. तर तो 0.01 जर एमआरएल अप्लाय झाली, कारण की कुठलीही एमआरएल अप्लाय होत असताना सुरुवातीला युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीची मीटिंग होते. मीटिंगमध्ये त्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू होतो. रिव्ह्यू झाल्यानंतर ते प्रॉडक्टची एमआरएल कमी करायची असेल तर ते प्रॉडक्ट हायलाईट केलं जातं, आणि ते हायलाईट केल्यानंतरही त्याला ग्रेस पिरियड दिला जातो की 3 महिन्यांनी, 4 महिने, 6 महिने ग्रेस पिरियड दिला जातो. परंतु टेट्राकोनाझोलच्या बाबतीत मी जे बघितलं त्या बघण्यात कदाचित इमिजिएट पण अप्लाय होऊ शकते. पण नाऊ दे आर फायनल दॅट टेट्राकोनाझोल एमआरएल विल बी रिड्यूस अप टू 0.01. बाकी बायफेन्झेटचा तर आपण वापर करत नाही. दुसरं म्हणजे इमामॅक्टिन बेन्झोएट,
प्रॉडक्ट चांगलं आहे 100%. थोडीशी MRL कमी झालेली आहे, पण तुम्ही जे काही 50-55 दिवसापर्यंत जे काही इमामॅक्टिन बेन्झोएट वापरतात ते वापरण्यात तुम्हाला काही हरकत नाही. कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. सायमोक्झोनिल पर्टिक्युलरली 0.3 to 0.05 झालेली आहे, ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे. तर सायमोक्झोनिल कधी कधी आपल्याकडे 50% सायमोक्झोनिल पण उपलब्ध आहे. ओके, तर प्रॉडक्ट चांगलं आहे नो डाऊट. पण मी काही बघितलं मागच्या वर्षी की काही शेतकरी 50% सायमोक्झोनिल हे डिपिंगमध्ये वापरतात. ओके, डिपिंगमध्ये. स्प्रेला ते रेग्युलर सायमोक्झोनिल वापरतात, जे तुमचं 8% अधिक 64% कर्जेट वगैरे किंवा बाकी बऱ्याच नावाने येतं ते ओट्रिन. तर हे जे रेग्युलर स्प्रेला ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही डिपिंगमध्ये 50% सायमोक्झोनिल घेणार त्यावेळेस तुमची MRL आता 0.05 झालेली आहे. त्यामुळे डिपिंगमध्ये प्लेन सायमोक्झोनिलचा वापर करू नका, बिजू जे 50% WP येतं ते. ओके, याच्या पलीकडं हे ज्या समोरच्या चार्टमध्ये जे काही चेंजेस दिसत आहे ते चेंजेस काही नाही आहे. बाकीचे सर्व ॲज सच चेंजेस त्याला ॲप्लिकेबल आहे. ऑलरेडी बाय प्रॉडक्टविषयी भरपूर डिटेक्शन चर्चा झालेली आहे. मी फक्त एकच सांगेल की मी तर म्हटलेले ओव्हरव्ह्यू ऑफ केमिकल्स फाउंड इन बाय प्रोडक्ट्स बॉटॅनिकल इन 2020 to 2023. मी एकच सांगेल की कुठलीही कंपनी तुमच्याकडे जर म्हटली की माझ्या प्रॉडक्टनी थ्रिप्स कंट्रोल होतं, मग ती छोटी कंपनी असू द्या मोठी असू द्या, त्या कंपनीकडनं लेखी तुम्ही अवश्य घ्या. लेखी म्हणजे धडधडीत. ओके, कुठली म्हणजे जी कंपनी म्हणते की बाबा याच्यामध्ये बायोलॉजिकल आहे, बायोलॉजिकल म्हणजे असं काही प्रॉडक्ट आहे की जे फक्त देवालाच माहिती आहे, असं ज्यावेळेस म्हणते ते प्रॉडक्ट तुम्ही 100% त्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी मिक्स आहे याच्याशी मला कुठलीही दुमत असायची गरज नाही. कारण मागच्या वर्षी जे काही प्रकार घडल्यानंतर आता काही लोक असे तयार झालेले की ते म्हणतात नाही आजही आम्ही खात्रीने काही नाही. अहो असं होऊच शकत नाही. एवढ्या मोठ्या कंपन्या आहे, सिंजंटा आहे, बाहेर आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या बनवू शकत नाही. मग एक 1 रूम किचनमध्ये कुठलं प्रॉडक्ट तयार होतं? तर 100% शाश्वत आहे. तुम्हाला मी तर म्हणेल की हक्काने लिहून घ्या जर त्याच्यामध्ये काही असेल तर. हे काही क्विक की नोट आहे. क्लोरोपायरीफॉसचा लोक आपल्याकडे वापर करतात, तर तुम्ही वापर करा असं म्हणणार नाही, पण जे लोक वापर करत असाल त्यांनी पर एकरचं व्हॉल्यूम घ्या, पर लिटरचं व्हॉल्यूम घेऊ नका. कारण नो ट्रेस ॲज वेल ॲज रेसिड्यू इज एक्सपेक्ट इन कमिंग सीझन. विफोरफेंजिनविषयी बोलणं आलं. लॅम्बडा सायलोथ्रिन, आता सांगलीकरांचं असं म्हणणं होतं की साहेब तुम्ही आम्हाला सगळंच सांगा, म्हणजे ते शेड्यूल बिड्यूलसारखं. पण नाशिकचे लोक थोडेसे जरा अमेरिकेवर येते, थोडेसे अजून खाली आहे. तर मला त्यांना एकच सांगणे की ते शेड्यूल वगैरे काय आपण डिस्कस करू शकत नाही, कारण तितका हा प्लॅटफॉर्म पण नाही आणि तितका वेळ पण नाही. ओके, नाशिकच्या लोकांना याच्यातनं बऱ्यापैकी कल्पना येते, पण कधी जर जमलं तर आपण तिथं पण या गोष्टी डिस्कस करू शकतो. लॅम्बडा सायलोथ्रिन ऑलरेडी क्रिटिकल लिस्टमध्ये 2 स्प्रे घ्यायला काही हरकत नाही. 2 स्प्रे किंवा गरज जर पडली तर 3रा स्प्रे, परंतु डिटेक्शन एक्सपेक्ट होत नाही एवढं लक्षात ठेवा त्याचं. इमिडाक्लोपिडचं ऑलरेडी तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे, कुठली अडचण नाही. आता यावर्षीच्या मिलीबगचं एकंदरीत प्रमाण बघता आणि सर्व गोष्टी बघतात, मला असं वाटतं की बाबा यावर्षी आपण सेटिंग नंतर मग पस्तावतो, अरे मग काहीच हातात राहत नाही. ओके, जसं बाबा इमिडाक्लोपिड आणि क्लोथेडिन या दोन्ही प्रॉडक्टच्या डिटेक्शनचं आलं तर आपल्याला मनाला त्रास आहे. म्हणजे सॅम्पल क्लिअर राहील, पण कन्सर्न सुपर मार्केट्स किंवा कन्सर्न एक्सपोर्टरला तो कन्सर्न असू शकतो. पण मला असं वाटतं की यावर्षी दोन्हीपैकी एका प्रॉडक्टची आपण छाटणीनंतर 10-15 दिवसापर्यंत किंवा 20 दिवसापर्यंत त्याची अवश्य ट्रेंचिंग करावी. कारण की 50 दिवसानंतर पस्तावण्यापेक्षा विजूभाऊ आज करून घेतलेलं कधी मोकळं. कारण 50 दिवसानंतर यावर्षी फारशा चॉईस तुमच्याकडे राहणार नाही. कारण हे 2 प्रॉडक्ट असे की तुम्ही त्या दरम्यान जर ड्रेंच केले तर तुम्हाला फारशी पुढे चिंता असायची गरज नाही. फिप्रोनिल 15 दिवसापर्यंत घ्यायची काय हरकत नाही. ॲबॅमॅक्टिन कंपनीचं घ्या. 2 स्प्रे जरी तुम्ही 50-55 दिवसापर्यंत ॲबॅमॅक्टिनचे घेतले तर कुठलीही अडचण येत नाही असं मला वाटतं. भरपूर कंपन्यांचं विथ बिल ॲबॅमॅक्टिन अवेलेबल आहे, परंतु जर सुट्टा ॲबॅमॅक्टिन घेणार, चायनाचं ॲबॅमॅक्टिन घेणार तर त्रास होणार, याच्याविषयी काही शंका असायचं गरज नाही. हे काही बेस्ट ऑप्शन आहे थ्रिप्स मिलीबग आणि कंट्रोल करण्यासाठी. कारण मी काही शेड्यूलमध्ये जात नाही, शेड्यूलचा आज बऱ्यापैकी वेळ झाला आहे. त्याच्यामध्ये सायनाट्रिपिनॉल म्हणजे जे बेनिविया म्हणून प्रॉडक्ट आहे, जे थ्रिप्स कॅटरपिलर वगैरे वगैरेसाठी चांगल्या प्रकारे चालू शकतात. इमामॅक्टिन बेन्झोएट पण सांगितलं, याचे 2 स्प्रे चालू शकतात. स्पिनोटम तुम्हाला सुरुवातीला पण घेऊ शकतात तुम्ही, आणि सेटिंग नंतर तुम्हाला गरज वाटली 60-65 दिवसाला ते सुद्धा तुम्ही रिपीट करू शकतात. कुठली चिंता करायची गरज नाही. बिफोर फ्लावरिंग तुम्ही स्पिनोसाइड सुद्धा वापरू शकतात. पण जेव्हा तुम्ही स्पिनोसाइड आणि स्पिनोटमचं जर कम्पेअर करणार तर स्पिनोटमचं डिटेक्शन येण्याची शक्यता फार कमी असते कम्पॅरेटिव्हली स्पिनोसाइड आफ्टर फ्लावरिंग. तर त्यामुळे जर स्पिनोसाइड वापरत असेल तर बिफोर फ्लावरिंग वापरा, आणि जर तुम्हाला स्पिनोटम घ्यायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही हे जे सायनाट्रिपिनॉल वापरून घ्या. ओके, आणि नंतर मग तुम्ही स्पिनोटम घ्या. बिफ्रोफेंजिनचं ऑलरेडी चर्चा आली. राहिला प्रश्न स्पायरोट्रामॅटचा. आज नो डाऊट स्पायरोट्रामॅट राईट डोस आणि प्रॉपर स्टेजला वापरणं गरजेचं आहे. उशिरा स्पायरोट्रामॅट देऊन उपयोग होणार नाही. याची विदिन द प्लांट्स मुवमेंट
जितकं प्लांट तुमचं ग्रीन किंवा जितकं प्लांट्स तुमचं हेल्दी आणि जितकी त्याची वाढ चांगली तितकी विदिन द प्लांट्स मुवमेंट होते. तर त्यामुळे 50, 55, 60 दिवसापर्यंत याचा वापर करावा. त्याच्या उशिरा करून सॅम्पल काही फेल जाणार नाही, पण तुम्हाला तितका असा रिझल्ट असा भेटणार नाही. हे काही मी स्लाईड शिफ्ट करतो. पावडर मिल्ड्यूविषयी मी जास्त बोलण्यापेक्षा एकच सांगेल की पावडर मिल्ड्यूचा कॉन्क्रीट प्लॅन तयार करा. कॉन्क्रीट प्लॅनशिवाय काही पर्याय नाही. ओके, सेटिंगनंतर यावर्षी पेनकोनाझोल उपलब्ध झालेलं आहे. डायपेनकोनाझोल तुमच्या हातात आहे, मेट्रोफिनॉन आहे, सायक्लोफिनामिड आहे. याचा योग्य प्रकारे तुम्ही वापर करा. ॲम्पिलोमायसिस बॅक्टेरियाचे सुद्धा रिझल्ट चांगले येतात. बॅसिलस सबस्टालिसपेक्षा ॲम्पिलोमायसिसचे मला जे जाणवले. बाकी रिगार्डिंग ऑलरेडी मी मिलीबगचं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कव्हर केल्या की काय करावं काय नाही. हे काही शीट आहे, कारण आपण शेड्यूलमध्ये जाऊयात नको. शेड्यूलमध्ये फार वेळ लागेल आणि प्रत्येकाचं शेड्यूल्स वेगवेगळं असतात. ओके, शेड्यूलमध्ये माझून चर्चा होते की हे प्लॉट का टाकलं, ते प्लॉट का टाकलं. तर शेड्यूल्समध्ये न जाता माझं तुम्हाला सांगणार आहे की कॉम्बिनेशन प्रोडक्ट जे आहे, हे काही कॉम्बिनेशन प्रोडक्ट आहे. पर्टिक्युलरली नाशिकच्या लोकांनी याचा वापर करताना विचार करावा, कारण की एक सिंगल स्प्रे जरी घेतलं तरी याचं डिटेक्शन तुम्हाला सापडतं. त्याच्यामध्ये फ्लिपोकोलाइट्स प्लस फोझटाईल आहे. जर तुम्ही 20-25 दिवसांच्या पुढे घेतलं तर डिटेक्शन त्याचं एक तरी डिटेक्शन येणार. ॲझोझी प्लस टेबिकोनॅझोल आहे, ॲमिटोकॅट्रिन प्लस डायमिथोमार्प आहे. तर माझं सांगणं असं आहे की हे जे स्पायरोटर्मॅट प्लस इमिडा आहे, हे केमिकल्स तुम्ही सोलो वापरा. ओके, आफ्टर फ्लावरिंग, आफ्टर सेटिंग नंतर. सिंगल केमिकल वापरणं चांगलं आहे. कॉम्बिनेशन प्रॉडक्ट वापरणार रेसिड्यू मॅनेजमेंटसाठी तो थोडंसं घातक आहे, पण रेजिस्टन्स मॅनेजमेंटसाठी चांगलं आहे. पण तुम्हाला जर जर्मनीला जे द्राक्ष होतात जिथे नंबर ऑफ केमिकल्स कमी लागतात तिथं हे प्रॉडक्ट वापरणं थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल. इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ रेसिड्यूसाठी स्ट्रोबलिन्स नो डाऊट राईट चूज द केमिकल्स फॉर पावडरी. ऑलवेज कन्सिडर द डिटेक्शन ऑफ डाउनी मिल्ड्यू इन अर्ली प्रुनिंग. डाउनी मिल्ड्यू कंट्रोल, जे डाउनी मिल्ड्यूच्या कंट्रोलसाठी जे तुम्ही लास्ट स्प्रे जो मारतात 25-30 दिवसाला आणि पुढे जर पाऊस पडला, समजा तुम्ही सायझोफॅमिड घेतला असेल किंवा डायमिथॉर्प घेतला असेल किंवा अजून सायमोक्झोनिल घेतला असेल 30, 32, 35 दिवशी आणि चुकून जर पाऊस पुढे झाला तर तेच प्रॉडक्ट तुम्ही रिपीट करा, म्हणजे तेच सिंगल डिटेक्शन तुम्हाला येईल. त्यानंतर कॅलिब्रेशन फार गरजेचं आहे तुमच्या इक्विपमेंटचं. ज्या केमिकलची 0.01 MRL आहे त्याचा 4 वेळा विचार करणे. बार्क वॉशिंगसाठी वॉटर व्हॉल्यूम पर एकर विचार करा रादर दॅन ml पर लिटर ऑफ वॉटर. मिलीबगचं ऑलरेडी आपली चर्चा झाली. डिसीज फोरकास्ट, स्काउटिंग ऑफ इन्सेट, यूज ऑफ ट्रॅप्स यावर्षी आपल्याला करावं लागेल. तुमचा PGRचा वापर मर्यादित राहू द्या, ज्याच्या अनुषंगाने तुमचा कलर मिल्की व्हाईट होईल, गिटिंग क्वालिटी चांगली येईल, ट्रायंग्युलर शेप राहील, बेरी अटॅचमेंट स्ट्रॉंग राहील, ब्लॅक स्पॉट येणार नाही. CPPचे फॉलियर स्प्रे अवॉइड करा. अवॉइड द मिक्सिंग ऑफ नंबर ऑफ प्रॉडक्ट्स इन डिपिंग. पर्टिक्युलरली स्टेम इलेस्टिक, ग्रीन, फ्रेश, सॉफ्ट कसा राहील याचा विचार करा. ऑलरेडी काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणून तुम्ही उशीर आले, परंतु पर्टिक्युलरली ज्या तुमच्याकरता 3 गोष्टी मी परत रिपीट करतो की क्रिम्सन ही वाईडली एक्सपेक्टेड झालेली आहे. त्याकरता क्रिम्सनचा इथेफॉनचा प्रोटोकॉल तुम्ही फायनल करा ॲज ए द्राक्ष पंढरी म्हणा किंवा का त्याचा राईट यूज होणं गरजेचं आहे. क्रिम्सनला, भारतीय क्रिम्सनला खूप चांगला दर्जा आज परदेशात भेटला आहे. ओके, कारण तुम्ही परत आले म्हणून तुमच्याकरता रिपीट केलं मी. आणि सेकंड, फ्रूट फ्लायचा आपल्याला यावर्षी कन्सर्न विचारात घेणं आहे. मागच्या वर्षी ब्रह्मेच्या परिवार असेल किंवा रिकामे वगैरे जे आहेत त्या लोकांनी बऱ्यापैकी मंडळींनी मयूर बऱ्यापैकी सिरियस घेतला होता. पण ॲज इंडस्ट्री ॲज ए आपल्याला सर्व गोष्टीचा विचार करणे. ह्या वर्षीचा हंगाम नो डाऊट चॅलेंजेस भरपूर आहे पण संधी भरपूर आहे. ऑलरेडी मी संधी चिक्कार सांगितल्या, कारण बऱ्याच वेळ कमी वेळात एवढ्या गोष्टी कव्हर करायच्या. हा सर्व सीझन तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंदाचं जावं, तुम्हाला भरपूर पैसे हो, तुमच्याबरोबर सगळ्यांची उन्नती हो, भरभराट हो. आणि इथं जे आपण आज कार्यक्रमाची सुरुवात करत असताना शिवाजी महाराजांना वंदन करून घेतलं. शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वयंप्रेरणाचं फार मोठं स्तोत्र दिलेलं आहे की अडचणीतून आपल्याला स्वतःच मार्ग काढणं आहे. ही महाराजांची प्रेरणा आपण अवश्य घ्यावी असं मला वाटतं. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. काही विषय कव्हर करण्याच्यामुळे 15, 20, 25, 30 मिनटं थोडा उशीर लागला, त्यामुळे आमचे पुढचे वक्ते जे आमचे मित्र विजू थोडे नाराज झाले असतील, मी त्यांचीसुद्धा क्षमा करतो आणि 2 मिनटं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अमितजी. आज आपण महाराष्ट्रातल्या सर्व द्राक्ष उत्पादकांना रेसिड्यू मॅनेजमेंट आणि आगामी संधी या संदर्भामध्ये अतिशय सखोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्व देशभरातल्या द्राक्ष उत्पादकांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद मानतो.